नमस्कार मंडळी. हास्याची उबदार शाल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टरच्या प्रेमामध्ये आज आलंय एक वेगळंच तुफान. चला बघूया त्यात सुरकीच्या प्रेमाची बोट कशी तग धरते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. बघता तू एक वार, दिलात घुसते कट्यार. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि जगताप साहेब, मीने आवरा आवाज दिला फिरमान, आवरा मीने डान्स केला, ते माझ्याकडे बघत का नाहीत? अहो कसं बघणार साहेब, कविता लिहितायत कविता. जगताप, हा बघा कसं वाटतं ऐका. हा साहेब. चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. बघता तू एक वार, दिलात घुसते कट्यार. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि तू माझी सुरकी. मी बोललो नव्हतं तुला, हा सील मासा तुझ्या जाल्यात अरक ना. हे सुरकी आणि सावत्या इथे पोलीस स्टेशन मध्ये आले नाही पाहिजे म्हणून ना. हो, बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. मी माझ्यासाठी कविता लिहिली होती. साहेबांनी कविता तुमच्यासाठी नाही, वहिनीसाठी लिहिली आहे. ये सांग याला. अरे येत आहे ना भावी वहिनी. ही नाही, एक नवीन वहिनी आहे, अश्विनी वहिनी. औशिनी कोण आहे? अश्विनी 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 वहिनी. अश्विनी अश्विनी काय? सॉरी मॅम. काय? जय हिंद. नाही नाही सॉरी, जय हिंद. याच त्या हरणीची चाल, नजरेत तलवार, साहेबांच्या दिलात घुसलेली कट्यार, सिनियर इन्स्पेक्टर अश्विनी कासार. खांडेकर, स्टेशन समोर टेम्पो कोणाचा आहे? विचारतो काय म्हणजे विचारतो. हा कोणाचा टेम्पो? जगताप बाहेर. साहेब मांजा आहे साहेब, मांजा आहे. मावरं घेऊन चाललो तो मार्केटला आणि टेम्पल. खांडेकर, मी काही बोलले? फक्त विचारलं ना टेम्पो कोणाचा आहे. काही करताय तुम्ही. ती कोण? माझं नाव सुरकी आहे ना. मीने साहेबांची. माझी कोण नाही. तिचं हे झालंय, मोबाईल हरवलाय, ती तक्रार द्यायला आली मॅडम. हे काय? आणि कुठे? ऐका ना. चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. बघता तुला एक वार, दिलात घुसते कट्यार. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि तू माझी आशू. खांडेकर, ताबडतोब इकडे या. काय हे? ऐका काय हे? बोला लवकर. सांगतो मला. एक्सप्लेन. बोला. ऐका ना, बोला लवकर, नाहीतर मी. ऐका ना माझं मॅडम. नाहीतर मी बोलन. खांडेकर, काय? आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. खांडेकर, जे तुमच्या मनात आहे तेच सगळं माझ्या मनात आहे. काय? कधीपासून? आपण ट्रेनिंगला गेलो होतो ना तेव्हापासून. खांडेकर, प्लीज एकदा म्हणा ना, आशू. काय? आशू. मॅम, मी कसं म्हणू? लगेच म्हणतो. आशू. खांडू. आशू. खांडू. आशू. खांडू. आशू. काय हिला काय झालं? ही अशी अशी का करते? मॅम त्यांचा मोबाईल हरवलाय ना, म्हणून त्यांना त्रास होतोय. साहेब देतील ना शोधून. मला खरं खरं सांगा,
तुम्हाला साहेब आवडतात? खूप खूप आवडतात मला खांडेकर. मॅडम यांच्यात काय आवडण्यासारखं? तुम्ही केवढं फिट ये बघा कसे ढेरपोट्या. ढेरपोट्या नाही हा. ढेरपोट्या नाही, तुंदील तनू म्हणा हवं तर. काय 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 तुंदील तनू. तुला नाही कळणार रे जादू खांडेकरांची. आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा सकाळी अशी परेड चालू होती आणि माझी नजर खांडेकरांवर गेली. तिथेच खेळली. हाय हाय हाय, काय तो रुबाब, काय तो डौल, हाय हाय हाय, काय तो धावताना लागलेला दम, अथांग समुद्राच्या लाटांसारखं ते उधाळलेलं पोट. ते 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 बघितलं मी आणि क्षणात प्रेमात पडले. सावते हिला पण माझ्यासारखं साहेबांचं पोट आवडतं. रे मला तुम्हा बायांचं कळतच नाही. काय? अडचणीची गोष्ट कशी काय आवडते का तुम्हाला? पण नाही बोलत. अरे ओ साहेब, अरे तुम्ही लाजताय काय साहेब? तुमची मजा आहे. मग इकडे पोरांनी जिमा मारून मारून बॉरी फिगवायची आणि तुम्ही पोट फुगवून पोरी पटवणार. पण साहेब जास्त पोट फुगवू नका, नाही तर बटन तुटेल. कुठं देत मग जगता, कुठू दे उधळू दे हे सौंदर्य. तसंही ते पोट सांभाळत सांभाळत हतबल झालंय ते बिचारं बटन. मला पुन्हा एकदा तुमच्या शर्टाचं बटन तुटताना बघायचंय हा खांडेकर. पुन्हा एकदा म्हणजे आंधी काम बघितलं होतं. परवा पेट्रोलिंगला गेलो होतो तेव्हा खांडेकर आठवतंय ना, तुम्ही कारच्या मागच्या सीटवर तुम्ही बसला होतात, मी आरशातनं तुमच्याकडेच बघत होते मॅडम तुम्ही माझ्याकडे बघत होतात आणि अचानक तुमचा डोळा लागला. काय लागलं? डोळा. मॅडम माझा डोळा लागणं एवढं मादक आहे? तुम्ही असं लहान मुलासारखं असं गुरफटून मस्त झोपला होतात आणि मध्येच इतकं क्यूट करत होतात आणि मग तुम्ही घोरायला लागलात. हा तुमचा घोरण्याचा स्वर आणि तुमच्या पोटाची मादक लयबद्ध हालचाल. जीव घ्यालो खांडेकर. नाही, नाही, नाही. काय करताय? कोणीतरी बघेल. काय डायलॉग आहे क्या? खरं वाटतं. हे एवढं भारी आहे? हो साहेब, अहो कस्तुरी मृगाला कुठे माहित असतं त्याच्या पोटात गंध असतो ते. तुम्ही असा दीर्घ श्वास घेतलात आणि तटकन तटकन त्या शर्टाचं बटन तुटलं. आउच! असंच. आणि त्या बटनांच्या फटीतून एक लबाड खोडकर गोंडस पोट माझ्याकडे डोकावून बघत होत. लबाड खांडेकर, एवढ्या लेवलचं फ्लर्टिंग इतक्यात तरी कुणी माझ्याशी केलेलं नाही. हा शपथ. तुम्ही बघितलं तेव्हा हे असं बटन तुटलेलं मॅम? साहेब अहो नुसतं बघितलं नाही, वहिनीने रजनीकांत स्टाईलने ते बटन झेललं आणि खिशात टाकलं. खरंच? म्हणजे असं तुम्ही ते पकडलं बटन? पकडलं. हृदयाशी कवटाळून ठेवलंय हो. आता याच बटनाचं लॉकेट करून मी गळ्यात घालणार आहे लग्नानंतर. मरतोय मी. साहेब मी कवरा जीव लावतो तुमच्यावर. मी पापलेट बनवणं खायला देतो तुम्हाला. प्रेम करतो मी. खांडेकर बेवफा बेमुरवत. मी नाही ही मुरवत. ही एकतर्फी मुरवत. माझं काहीच नाही. ती एकतर्फी प्रेम करते मॅम. माझं काय. इट्स ओके खांडेकर, आय कॅन अंडरस्टँड. साक्षात मदनाचा पुतळा समोर असताना हीच काय कित्येक जणी मरत असतील तुमच्यावर. नाही तिथे काय उपयोग नाही. ताई सॉरी. काय हे रूप आहे. डोक्यावर जुन्या नव्या केसांचा संगम. पोरींना पण कॉम्प्लेक्स देतील अशा या भुवया. आय हाय. आणि तो 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 नाकावर चमकणारा घर्मबिंदू.
गर्मबिंदू म्हणजे धर्मबिंदू म्हणजे घाम घाम. मला माहित जगताप. 7 वाक्य चोख पाठ केली आहे. जाड जाड ओठांच्या फटीतून क्वचितच डोकावणारे ते दात आणि दोन्ही बाह्यांमधून असं ओसंडून वाहत असलेलं भरगच्च मांस. ऐ ग, पोत्या दाबून कोंबून कोंबून भरलेल्या मऊ कापसासारख्या तुमच्या गच्च मांड्या. अवघ्या साहेब लाजताय काय? हेच सगळं सुरकी बोलते तेव्हा भरकता तुम्ही आणि यांचं बरोबर आवडतंय तुम्हाला. ए पण मॅडमच्या बोलण्यातली नजाकत बघ. पोत्यात कापसासारख्या असणाऱ्या त्या मौशार गच्च मांड्या, आता ही लिबलिबीत थुलथुलणाऱ्या मांड्या. कसं बोलते ती? साहेब माझी ती भाषा, ती माझी टाईल. मी आवरा पिरम करत जीव टाकत तुमच्यावरती. बघा ना तुम्ही. काय ठीक आहे ठीक आहे. मांजासारखं नाचता येतं का विचारा ती. मला येतं नाचता. नाचता येतं. चला मग जुगलबंदी जुगलबंदी होऊन जाऊ. Challenge accepted. बघू ये वाजव वाजव. ही जिंकली, तू 100 वेळा हरलीस. हरलीस तू. चांगलं नाचलं. हरलीस तू. आउट. ठीक आहे साहेब, तुम्ही माझं हृदय तोरला आज, पण जाण्याच्या आधी एक ख्वाहिश ती पुरी करा. मॅडम મને साहेबांच्या पोटावर हात फिरवायचे. हे पोट आता माझं आहे. साहेब एकदा धावा ना, मला आजच्या जाताना बघायचं. तू नाही 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 अंड बघायचं नाही. चल निघ. आउट. सबका हिसाब लूंगी ये सुरखी. अश्विनी, चाल तुझी हरणासारखी. शट शट अप. चला कामाला लागा. काय म्हणजे काय चाललंय काय? आपण जगताप, हा हा मॅम. किती चहा होतो यांचा? 25 कप. एक थेंब चहा द्यायचा नाही. ओके मॅम. जिलेबी फाफडा सगळं बंद. ढोकळा. ढोकळा ठोकळा झालाय शरीराचा, तो आवरा आधी. सी अशू, मी आपण लग्नापर्यंत मी 70 किलोचा ए होतो. कसलं लग्न? काय लग्न? आता ठरलं ना, तू बोललीस ना मला. ते सगळं नाटक होतं. नाटक होतं म्हणजे? हो, म्हणजे जगताबांनी मला सांगितलं सुरकी नावाची एक मुलगी येऊन तुला छळते, म्हणून मी हे सगळं नाटक केलं होतं. हे सगळं खोटं होतं. तुम्हाला मी आवडत नाही म्हणजे मी. म्हणजे हा खांडू माझा, हा खांडू माझा. हा खांडू फक्त पोलिसांचा आहे. मी ऐकलं तर खांडू खांडू पोलिसांचा आहे पोलिसांचा. आणि याला बारीक करायची जबाबदारी आता तुझी आहे. कशी काय? तू रोज सकाळी पोलीस स्टेशनला यायचं आणि अर्धा तास तुझ्या बरोबर याला नाचायला लावायचं. बघतेच या खांडूचा आता दांडू कसा होत नाही. या बजा. वा वा वा, कमाल परफॉर्मन्स, मस्त ट्विस्ट होता, मजा आली. हास्यरसिक प्रसाद दा. अश्विनी, खूप मस्त वाटलं तुला पुन्हा एकदा या मंचावरती बघून. आणि ज्या पद्धतीने तू वर्णन करत होतीस, क्षणभर असं वाटलं वजन वाढवूया काय जरा. क्षणभर चाटून गेलं मनाला, पण नंतर पशाच्या मांड्या दिसला म्हणलं नको. पण बहारदार म्हणजे, आणि त्या या अटायरमध्ये तो डान्स करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण तू नाचलीस पण फार छान आणि मजा आली तुला बघताना. Thank you. येत जा वारंवार, मजा आली. सई. भावा किती रे बोलतात तुला. मला नाही आवडत. आणि अश्विनी, हा एक जायंट समोर असताना त्या जायंट समोर परफॉर्म करणं इज समथिंग. आणि तू आज मस्त भाव खाऊन गेलीस. खूप सुंदर परफॉर्म केलंस तू. जे तो सिक्वेन्स फार कमाल केलास तू. आणि तुला बघायला मजा आली आज. मस्त कडक. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले आला आहे एका लग्नामध्ये. चला बघूया तिथे त्याची हास्याची सनई कशी वाजते ते. जोरदार आणि मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. जा ना तुम्ही, खातो मी. नाही बघितलं नाही ना कधी. नाही बरोबर आहे, पण असं मला घास जाणार नाही प्लीज. सॉरी. सुरू करा. काय लागा तास झालं बसलोय लागा.
हा साधं डाळण भात वाढले नुसती भाजीला का पुऱ्या बी नाही त्या अरे सुरू करा आता तुम्ही. लाडू पाहिजे मला. हळू बोला जरा. लाडू पाहिजे का कवापासून येणार हळू बोला. हाय काय इकडं हो अय लाडू द्या की लाडू लाडू पाहिजे. काय झालंय लाडू संपले आहेत ते यायला थोडा वेळ लागेल. जरा 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 वेळ फक्त काढा. काय लागा जरा वेळ लागा एवढा उशीर बसलो या नाही लाडू लवकर लवकर आणा जरा लवकर आणा. लवकर म्हणजे का कोण आहे मी लवकर कोण आहे कोण मी मामा आहे की. मामा आहे का कोण मामा आहे मी हा मामा आहे सांगितलं. माहिती मला धाकटा मामा आहे पण धाकट्या मामाचा काय मान असतोय का नाही. असतोय की. मला लाडू नाही तास झालं बसतो मला लाडू नाही. येणार आहे माझं डोकं फिरलं तुला माहिती राग राग कसा असतोय माझा मग माहितीये मला. जाऊ का माझा राग नाही जाऊ का हे माझा राग कडक बुंदी आहे काय तुम्ही कपासायत काय कडक बुंदी कपासा खाली. मला लाडू पाहिजे. मला झाडू पाहिजे. झाडू झाडू. म्हातारा बाबा झाडू कुठं मारायचे आता तुम्हाला. झाडू नाही लाडू पाहिजे त्यात. आजोबा आजोबा लाडू संपले ती. लाडू संपल्या ती जरा वेळ लागल. येतायत लाडू येतायत. लाडू मुलाच्या मामा लाडू नाही येत देणार आहे तर हळू बोलायचं. लाडू नाही लोक ऐकत्यात इथं. लाडू आहे का लाडू लाडू. No, no, no. I don't eat sweet. I'm an actor. I follow a strict diet. I'm conscious about my health. नाही नाही लाडू आहे का. मी ॲक्टर आहे सेलिब्रिटी आहे. मी डाएट फॉलो करतो आणि मी हेल्थ बद्दल खूप कॉन्शियस आहे. ॲक्टर आहे मी. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता. रिपीट टेलिकास्ट बुधवारी 11:15 वाजता सकाळी. असं म्युझिक आहे. तुम्ही बघितलं नाही कधीच नाही बघितलं. काय टीव्ही असतंय का काय ते टीव्हीवर असतंय का ती नाही टीव्हीवर असतंय. टीव्हीवर असतो टीव्हीवर. तसलं नाही बघत आम्ही. बरोबर ठीक आहे हरकत नाही. टाइमच मिळत नाही. रानात जायला लागतंय ना आम्हाला. गुड फॉर अस. दिवसभर रानात असतो त्यामुळे टाइम नाही मिळत. नाही मिळत टाइम नाही मिळत. बरं गुड. लाडूच कुठपर्यंत आले. आता लाडू आणि परत. अरे लाडू पाहिजे लागा. लाडू येत्या तिथं. असं कसं लाडू येते ती लागा. हा लग्नात लाडवाला महत्व आहे का नाही. हाय तर लाडू महत्व आहे पण सारखं लाडू 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 लाडू. पण लाडू नाही मग कसं काय जेवण लागा. मग ऐपत नाही तर सांगायचं ना तसं मला आधी. ऐपत नाही तर कशाला मोठीपणा करायचा. घरचं लग्न आहे मुलाचा मामा बोलला ना. मला काय सांगते मला नका सांगू मुलाचा मामा आहे मी. कशाला मोठीपणा केलाय मग साधं ठेवायचं ना शिरा भात आमटी कशाला एवढं सगळं. लोक आपल्याच नाही आपल्यातलं सांगते मला तसं सांगू नको. मला लाडू पाहिजे. मला लाडू 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 नाही लग्नामध्ये म्हणजे. लाडू खाल्ले नाहीत काय कधी. खाल्ले नाहीत काय. विषय लाडूचा नाही मग विषय मानाचा आहे. कळलं का. लाडू मान असतोय मला तर. होय हो एकदम असं हे करू नका. मला सांगा विषय लाडवाचा आहे का विषय मानाचा आहे की नाही. हनीमून असतोय मला सांगा. हनीमूनला बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असते त्या. त्यांचा मान असतोय हनीमूनच्या दिवशी. असतोय की नाही. पुन्हा जावा 15 दिवसांना नवरा नवरीच्या घरी. बेन्यांनी 10 दिवस बेडशीट बी वाजवलेली नसती. त्यांचं लक्ष नाही तर. राहा की लाडू. अरे त्यात लाडू गप बसा की वाईज. लाडू पाहिजे तर लाडू पाहिजे. लाडू येणार लाडू. आजोबा लाडू येत्या ती. जरा धीर धरा. हा काय जरा दम खा की वाईज. एक काम कर. काय आयराचं पाकिट केलं की नाही आपण. त्याला मी गम नाही लावलेला अजून. इथं जर आपल्याला लाडू भेटले नाहीत ना त्यातले 100 रुपये काढून घेते. अगं बेने 101 रुपयाचं पाकिट आहे ती. 100 रुपये काढून का 1 रुपया देशील का. किंवा बापान दिलं असतं पाकिट. आता रे एक काम करू सगळं पैसे काढून घे पाकिटातलं. पाकिट चिकटवू नको. मग त्यांना तसंच द्यायचं. त्यांना वाटलं मामानं दिले म्हणल्यावर 4-5 हजार रुपये तरी असणार पाकिटात.
हा मग त्यांनी बघितल्यावर आपण उगाच कालवा करायचा यायला पैसे चोरला का 4,000 होतं पाकिटात पैसे चोरलं पैसे लोकांना पहिलंच कळेल गप्प काय नाही काय लाडू आलो लाडू लाडू आला का नाही नाही जरा 5-1 मिनिटं वेळ लागेल तुम्ही सांगितलं त्यांना तुम्ही काय लाडवा वाढलंय माझं थोडस खरंच सॉरी खरंच बघा तेवढा बघतो लवकर आणा लवकर होय नाही बघतो जेवायला सुरू साहेब लाडू आहेत लाडू काय लाडू आहेत लाडू इथे दाखवशील असं नाही लाडू इथे दाखवशील लाडू म्हणून हो नाही तसं नाही काय झालंय माहितीये सगळीकडे ना लाडवानी बॉम्बा बोंब झाली शेवटचे 7 राहिलेत एवढे मोठ्याने कशाला बोलताय खास तुमच्यासाठी राखून ठेवलेले हो पण मी नाही खात लाडू मी नाही खात एवढे अरे हे असं आणि इथे लाडू नाही आहेत आणि मला एवढे लाडू मला नाही पटत हे प्लीज घेऊन जा मला नाही पटत न पटायला काय ती पोरगी आहे बुंदीचे लाडू आहेत तर तुमच्यासारखी कॉमेडी केली नका करू पण साहेब खरं सांगू अगदी खरं सांगू तुमचं बघतच मी मोठा झालो तुम्ही माझ्या शेजारी होतात राहिला मग दुपटं बांधणारी आया होतात माझी हे कसं स्टेटमेंट करता तुम्ही तसं नाही तुमचं स्किट बघतच मी लहानाचा मोठा झालो स्किट बघत रिअली हो थँक्यू सकाळी उठलो की पहिला तुमचं स्किट तर एवढं स्किट आवडतं माझं नाही किक बसते ना पोट एकदम साफ होतं माझ्या स्किटनी पोट साफ होतं तुमचं हा म्हणजे काय करतो मी बसतो आणि तुमचा स्किट लावतो हे म्हणजे अरे हे काय करून दाखवताय तुम्ही बाजूला जेवतायत सगळे मी जेवतो इकडे हे काय करून दाखवताय सॉरी कौतुक अरे पण स्किट मध्ये दुसरं स्किट नका ना करू खरंच सर तुम्ही लाडू खा तुम्ही लाडू नकोत मला खरंच लाडू नकोय खावा हो अरे पण हे असे लाडू मी कसे खाणार इकडे लपून खा लपून अरे असं नाही लपून मला नाही नकोय कसे लपून खाणार का लपून खाता येतं तो पापड आहे ना तो कवर म्हणून वापरा मला नाही पापड हात नाही तो दाढीचा हात नका लावू हा पापड नको मला हा पापड घेऊन जा खिशात ठेवा तुमचा खिशात ठेवतो आणि काहीतरी दाढीचं लावून असं लात ठेवतो दाखवतो फक्त बघा तर माझ्याकडं पापड आहे ना तर असा कवर म्हणून वापरा त्याच्या मागं लाडू असं गुपचूप ठेवा आणि करून खा नको यार हे मला नकोय लाडू कशाला हे पाहिजेत प्रॉब्लेम होईल आमच्या प्रेमासाठी खाऊ असं कर नका खा ना नको मला अरे नको सांगितलं ना पापड हे पापड घेऊन असं ऑड दिसेल काय असेल तर सांगा हा नंतर हाक मारा मग साडू पाहिजे मला साडू आता बाबा साडू मी येलो तुमचं 10 वर्षापूर्वी आता कुठली आठवण काढताय साडूंची लाडू नाही हो लाडू पाहिजे ती लाडू आजोबा लाडू संपल्या ती येते ते लाडू येते ते लाडू संपल्या ती येते ती 5 मिनिटं थांबा येते लाडू पाणी द्या आजोबा आलो जेवा वाईस जेवा पाणी द्या काय झालंय दादा पाणी ह्याच्याकडे लाडू आहे थांबा बघितलं का त्याच्याकडे 7-8 लाडू आहेत तुला का तुला काय लाज आहे का अरे नाही तुला काय लाज आहे का अरे मला लगा म्हाताऱ्याचं तोंड सुकलंय लाडवा वाचून लगा तू एवढं लाडू घेऊन बसलाय नाही तो एक लाडूवाला माणूस कोण लाडूवाला माणूस अरे लाडू कुठं आणलं अरे लाडू कुठं आणलं तू एक मनुष्य सांगू नको मला इथं लगा तास झाला मी लगा लाडवा वाचून लगा बॉम्बाल तू आणि तू 7-8 लाडू घेऊन बसलाय गैरसमज होतोय लाडू कुठं आणलं अरे यांना सांगा त्यांचा गैरसमज गबस म्हणलं नाही लाडू कुठं आणला अरे एक माणूस होता तो मला देऊन गेला नका सांग मी बघतो ना आता नवरीकडचा आहे का कोण मामा काय झालं इकडे काय झालं काय झालंय काय बोंबा आहे मी कोण आहे मुलाचे मामा आहे का नाही मी हो ही कोण आहे मुलाचे आजोबा आहेत ते ही कोण आहे मुलाची मामी काय झालंय काय कोण आहे हे समीर चौगुले सेलिब्रिटी आहेत ते कोण पण असेल तो नाही काय झालंय काय मामा मुलाच्या मामाला लाडू नाही आणि ह्यो 7-8 लाडू घेऊन बसलाय बियाना अरे हे बियाण्या हे बोलू नका तुम्ही काय बोलणार अरे सर एकच मिनिट काय बोलणार मामा तसं नाही चालणार समीर सर काय मान आहे ना मामा हो हाय ते काय समीर सर
मला मान्य आहे तुम्हाला लाडू आवडत असतील, पण 7-8 घेऊन बसायचे. अरे नाही अहो, आधीच आमच्याकडे लाडवांची पंचायत झालेली आहे आणि तुम्ही हे असलं करता म्हणजे तुम्हाला खरं यू रिस्पेक्ट हे नाहीये बरोबर. अरे हे तुमचा गैरसमज काय लाडू पाहिजे तिथे. हो हो मामी, माणूस येऊन देऊन गेला. माहिती का मी मामाला लाडू नाही 7-8 इकडे ये. अरे 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 काय यार, हे कुठली पद्धत आहे? लाडू घेऊन बसलाय कोण आहे आम्ही? अरे सेलिब्रिटी आहे, मुलाकडची आहे आम्ही. आमचा पण एक स्वॅग असतो यार. सांगू दसलं मला प्लीज असं एकदम अंगावर नका येऊ यार. 7-8 लाडू खाशील का? शांत, तुम्ही नका ना. 7-8 लाडू खाशील का? हे कोण आहे इथं? म्हातारा लगा मराठी टेकलंय ती. कोण आहे ती? मुलाचा आजोबा आहे त्यो. आजोबा आहे, मुलाचा आजोबा आहे. मुलाच्या बापाला लगा रक्ताचं पाणी करून वाढवलंय त्यानं. पोरग बारक होत की नाही नवरा? म्हाताऱ्याच्या दोस्तर वाजलंय मुतलंय ती. त्याला लाडू नाही 9 महिने पोटात ठेवले. काय बोलताय? 9 महिने पुरुषाच्या पोटात पुरुष फिरतो असं वाटत? काय करताय चौगुले? यांच्या मांडीवर बसाल का इथे आमच्या लग्नात? बसलो बसलो म्हणजे काय? बाजूल सर बाजूला सर मला माफ करा. एवढं नका. अरे बाजूल सर का असे ओके बाजू सर. मी लॉजिक सांगत होतो. बाजूला सर इकडे. अरे पुरुष कधी लाडू घालीन. पुढचं बोलू नको. दिस इज लाडू कोणी दिला? लाडू कोणी दिला का? मागापासून बघतोय मी लागा 7-8 लाडू माणूस लपून लपून खातोय. इंग्लिश मध्ये जाडतोय. मला सांगा तू लाडू कोण दिला? एक हे बघ खाल्लात तुम्ही आता खाल्लात खाल तोगला. अरे अरे खा तो लाडू. अरे माझा लाडू असला तरी चालणार नाही. मामा आहे मी. आमचा मान आहे. नवऱ्याकडचे आहे मी. कळलं का? आम्हाला लाडू पाहिजे. परत खाताय तुम्ही तोच लाडू. खा ना मामा. मामा आहे मी यार. बरोबर ठीक आहे. अजून एक लाडू घ्या. अरे नका ना चौगुले, थांबा ना जरा. आधीच ते भडकलेले आहेत, मुलाकडचे आहेत ते. नका ना. काय चिडायचं? शांत करा जरा, शांत करा. मामा शांत. मामा हे बघा मामा, नैतिक दृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे, पण हे जर व्यवहारी दृष्ट्या आपण बघितलं अजून मामा थांबा. मामा लग्न आहे मामा. व्यवहारी दृष्ट्या खर्च मला सांगू नको लग्नाचं. लग्न मोडलं आता. ऐका हे असं करू नका. नवऱ्याला बोलून घे. लग्न मोडलं. अहो सप्तपदी झालेत मामा, अक्षता पडल्यात मामा. असं अक्षराचा भात कर गोळा करून मला नको सांगू. चौगुले माझ्या बहिणीचं लग्न मोडायला निघाले ते समीर चौगुले. कळतं तुम्हाला? ह्याला सांगा मी माझ्या बहिणीचं लग्न मोडताय ना. कोणीच बोलू नका आता. कोणीच बोलू नका. थांबा. कळायला काय केलं तुम्ही? भिंतीकडे तोंड करून उभा राहा. एका ऍक्टर साठी चौगुले चल कुठली निघरे चल. माझी कधी नको तिला बघ. माझी काहीच चूक नव्हती माहितीये का तुम्हाला? मी असं शांत बसलो होतो, तिकडे ताट घेऊन आला. मी म्हटलं नको नको, हे कशाला मला देतोय? मी विचार करत होतो काय बरं करावं. मी सांगितलं त्याला, तरी तो म्हणाला नाही नाही हेच घ्या लाडूच घ्या. मला वाटलं नको लाडू, तरी मी काय करणार मग सांगा? इकडे जाऊन करायचं. इकडे जाऊन करायचं. खूप झालं मला. कळलं का? इथं लगा आम्ही लगा मुलाकडचे काय आम्हाला लाडू नाही तर येऊ लगा शायनिंग मारतो या. मला पकडते. लाडू कोणी दिला? लाडू कोणी दिला? लाडू कोणी दिला? लाडू कोणी दिला तुला? लाडू कोणी दिला? लाडू कोणी दिला तुला? मला मध्ये जागा दे तर मी बोलेन ना यार. नीट बोल त्यांच्याशी. मला मध्ये जागा. लाडू कोणी मी कधी बोलू? त्यांना बोल. मुलाकडचे ते नीट बोला समीर चौगुले त्यांच्याशी. सांगून ठेवा. तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा उत्तरासाठी काहीतरी जागा पाहिजे की नाही? प्रश्न उत्तर कुठे लिहायचं मी? हळू आवाजात बोला त्यांच्याशी. त्यांच्याशी हळू आवाजात बोला. मी आधीच सांगतो. होय हे तुम्ही सगळे कॉलर नका पकडू यार. लाडू कोणी दिला? हे बघा. लाडू कोणी दिला? हे बघा एक लाडू कोणी दिला? मला मध्ये जागाच देशील का मला? मामी त्यांना बोलू तरी द्या. बोलू द्या. आता कोण काय बोलणार नाही. सगळी मागवा. आता कोण काय बोलणार नाही. सगळी मागवा. काय मागवा? सगळी मागवा. तू कुठे का इकडे पुढे मागे काय करते? तुला लाडू कुणी दिला? ज्यानं लाडू दिला की नाही तेव्हा आत्ताच्या आत्ता मला हिथं पाहिजे, नाही तर लग्न मोडलं. एक कोणी राग घालून घेऊ नका. ऐका जरा तुम्ही बोलताना दुसऱ्याचं ऐका. पण त्यांच्याशी नीट बोला. हात सोडतो. मला मनात सुद्धा नाही. मी एवढा माझा अपमान झाला. कॉलर तुम्ही 3 वेळा पकडलीत. मी काही बोललो? एक माणूस होता. ऐका, एक माणूस होता तर त्यांनी जबरदस्ती केली. एक दाढीवाला माणूस होता. गलीत होता. इथे काय करतेस? मांडवकर. आता तुम्ही घेऊन येस. आता तुम्ही कॉमेडी केली तर हे बघा असं नसतं. हे बघा आम्ही कलाकार मंडळी आहोत. बरोबर. आपण एकदा म्हटल्यानंतर हे आम्ही कधी असं करत नाही. कळलं का? आम्ही दुसऱ्याशी नीटच बोलतो.
एक आपला रिस्पेक्ट असतो. आम्हाला दरवेळेला शिकवत दरवेळेला करत आहे काही नाही करत. थांबा बघतात मला वाटलं खेचल. हा 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 आता मागे वा. काय झालं काय झालं काय ह्याला तो लाडू दिलास का? ह्याला हा लाडू नाही. आता मग अरे तुला म्हणाले लाडू दिले तुला काय काय अरे मी इथे होतो लाडू हे तू हे नाही काय हे सगळं सांगितलंस ना तू मला. नाही लाडू दिलास ना मला आता तू. अरे खोटं बोलतोय. नाही माने हे बघा मी जे काय आहे ते खरं सांगतो. मी तिकडे काउंटरला उभा होतो. ह्यो माझ्याकडे आला मला म्हणाला की लाडू दे. मी म्हटलं नाही शेवटचे 7 आहेत ते नवऱ्याला ठेवलेत नवऱ्याच्या मामाला ठेवलेत नवऱ्याच्या आजोबाला ठेवलेत. तर मला तोड वर करून बोलला ते तिघही गेले 2x2 मध्ये. ते तिघही गेले 2x2 मध्ये. तुला जर काय प्रॉब्लेम असेल तर तू पण गेलास 2x2 मध्ये आणि ज्याला कुणाला आणायचंय तो माझ्या 2x2 वर. अरे मी नाही रे 2x2 काय ते मी सांगू शकत नाही कारण मी सज्जन माणूस आहे. अरे अरे खोटं बोलतो यार. काय ते तोंडावर सांग. अरे खोटं बोलतो यार. मी नाही ट्युटी बोललो. मी आता ह्याचा टुई फोडणार. अरे अरे पण काय याला काय अर्थ यार. एक मिनिट मला जायचं खूप झालं यार. दिस इज लिमिट यार. दिस इज पैसे द्या माझे. माझे पैसे द्या मी निघतो बस झालं. ओके नाव यू सी हू समीर चौगुलेच. मला माझे पैसे द्या. कसले पैसे मला माझे पैसे द्या. कसले पैसे इथे मी इथे आलेलो आहे तुमच्याकडे जेवणाला सगळ्यांना भेटलो आहे. 75,000 रुपये मला आता द्या. माझ्या बहिणीचं लग्न मोडत होतास तू आणि पैसे मागतोय. चल निघ चल चल निघ चल. 3 म्हणणार 1 2 3 टू तुझ्या वा 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 लाडू पुराण अतिशय भन्नाट होतं. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. सावत्या मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जरा सुद्धा तू कॉमेडी करण्याच्या फंदात पडला नाहीस. तू चिडलेला होतास. तो चिडलेलाच राहिलास. त्यामुळे त्या कॅरेक्टरमुळे सम्याच्या सगळ्या परफॉर्मन्सची मजा होती. त्यामुळे त्याचं क्रेडिट तुला जातं. तुझ्यासाठी टाळ्या. मस्त मस्त. मांडवकर मस्त. राऊत मस्त. चेतू मस्त. सम्या आउटस्टँडिंग. थँक्यू. मजा आली बहारदार. क्रेझी परफॉर्मन्स होता. सावत्या आउटस्टँडिंग. तुझ्या लहेजाची एक मजा आहे. मला तो पार्ट सगळ्यात आवडला जेव्हा तो इंग्लिशमध्ये बोलत आणि तू त्याच्याकडे स्टेअर करत होतास. म्हणजे सायलेन्सेस कसे वर्क करायचे हे आम्ही आता याची डोळा इथे पाहिलं आणि त्याची खूप मजा आली. एक लाडू पाठवा आता. मंडळी आता या मंचाला लागणार आहे एक कोकणी तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे दशावतार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो 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 हा पम्या पुसालकर बोलतोय. अरे प्रसाद ओक नाही रे पम्या पुसालकर बोलतोय. थंडी कानात गेली की काय तुझ्या मियाला. नाही अरे प्रसाद ओक ह्या कला महोत्सवाला येणार नाही आहेत. अरे बाबा ते वेगळ्या पुरस्कार सोहळ्याला जाणार आहेत. तिथे त्यांना बेस्ट दिग्दर्शक बेस्ट अभिनेता बेस्ट जज आणि बेस्ट प्रसाद ओक अशी 4 पुरस्कार आहेत. प्रसाद ओक कोण चांगला करतो या स्पर्धेत तेच पहिले आले आहे. ये उगाच माझा वेळ खाऊ नको. झाला आता संपला फोन कॉल एवढाच होता. ठेव चल. याला उसाळकर सर उसाळकर ते मोरे नाही आले का अजून. नाही मोऱ्यांना आणायला आपले लेखक आहेत ना ते गुलकंद पेंडुरने ते गेले आहेत. कधी येणार ते. मी कधीपासून वाट पाहते. होय धीर धरा यायला पाहिजे होते. आले मोरे आले घोषणा द्या मोरे आले आमचे मोरे कॉमेडीला म्हणतात होरे आमचे मोरे कॉमेडीचा फर्टिलायझर आमचे मोरे आपले ए बाबा ह्या गोष्ट तूच लिहिली आहेस. पटकन बाव नदीत बुडवून टाका. का अरे येड्या कुणी वाचलं ना तर मगरी बाहेर तरी तुला चावतील. मोरे आले कॉमेडी केली. सॉरी मी खूप मोठी फॅन आहे तुमची. नमस्कार. मरेन हो कधीतरी एवढी कॉमेडी करू नका. मरेन मी. मी माझ्यासाहेब
कातील उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. काय समजले? हात मिळवला मोरे. सॉरी सॉरी. अगं बाई हात फॅन नव्हते. असू दे भान हरपू नका बाई. नाही कसं भान हरपलं तर ठीक आहे, कॅरेक्टर हरवलं तर मग एवढी शोध असो. मोरे ओळख करून देतो, मी पम्या पुसालकर, या कला महोत्सवाचा आयोजक. हे आमचे युवा नेते निखिल बने. बाबा थांब डायरेक्ट जालपोला आहे तो. या आमच्या महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा नीलाक्षी वेंगुर्लेकर. हॅलो या नमस्कार नमस्कार. अरे बसा. आणि हे आमचे चिपळूणची आन बान शान नेहमी कार्यरत असलेले लेखक गुलकंद रणथंबोर पेंडुर्ने. असा काय साधा सुद्धा रायटर नाही तो, री रायटर आहे. आताच लिहित असतो तो. वसाड्या हे तूच सांगशील मला. पुढे जाऊया चला पुढे जाऊया. नमस्कार सर, मी गुलकंद रणथंबोर पेंडुर्ने सर. हे माझं स्क्रिप्ट आहे सर. साधा सोपं नाही लिहिलंय सर. मनात शब्द कोंबले, मग भावना कोंबल्या, नदीच्या काठी बसलो, थंड वाऱ्याची झुळूक आली, आई ग झोंबलं, चित्तवृत्ती फोफावली आणि मग लिहून काढलं सर. बरंच काम केलं सर. नाही बरं मोठं चांगलं काम केलं ना. पण बाबा काळजी करू नको. माझ्या अँकरिंगने तुझ्या शब्दाला सौंदर्याची झालर कशी देत होती बघा. मुंबईमध्ये तुला सांगतो ना, सगळं तसं मिरवतात. मी अँकर आहे बरोबर, पण खरा डायमंड मी आहे. काय समजलं? पण कसा आपलं कसं आता पुढे करायची सवय नाही आहे. म्हणजे डान्स आणि अँकरिंग हा माझा पोट्री आहे. पोर्टे असेल सर. तू असं लिवायचं काम घे. हे कॉमेडी तुला नाही जमणार. उगाच कशाला करू कॉमेडी म्हणजे वेगळी गोष्ट म्हणजे कशी आहे, म्हणजे माझ्या हास्य जत्रेमध्ये माझा दबदबा केवढा आहे माहिती आहे. होय काय? म्हणजे शालू ते हुस्न तेरा तोबा रेंज केवढी काय जी गोष्ट आहे का एवढी. आणि हे माझं टायमिंग. अरे बापरे देवा मी ना स्वतःच कधी कधी स्वतःवर चलतो का नाही. हे सगळं माझ्याकडे आलं कुठलं म्हणून बाकी काय. मोठेपण आहे तुमचं. मोठेपण आहे म्हणजे काय, पण मला ना बघा माझा मनाचा मोठेपणा आहे. मी असा मोठेपणा कुठे मिरवीत नाही. काय समजलं? खोटं नाही सांगेन. म्हणजे जज म्हणून मला बोलून हास्य जत्रे जज म्हणून खोटं नाही सांग. आता तुम्हाला गाव आलं तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. बरोबर. पण कसं शेजारी बसून डायरेक्ट कसं बघणार ना. कसं आहे मॅडम कडे असं नाव नाही घ्यायचं रे. सूचक बोलायचं. नाव कसं डायरेक्ट घेतो. आणि खोटं नाही सांगितलं मला. म्हणजे खाजगी गोष्ट आहे हास्य जत्रेतली. आतली गोष्ट तुम्हाला सांगू काय? सांगा ना सांगा ना. कोणा सांगणार नाही ना नाही हो, असं ना. गावालो सांगायला काय हरकत नाही. आपला कसा मन मोकळा केलं बरं आहे. म्हणजे अँकरिंगची खरी ऑफर मला आली होती. काय सांगताय? मला स्वतः आली होती. असं म्हणजे चॅनलवाले माझ्या मागे होतं अँकरिंग करा म्हणून. हो देवा शपथ. पण त्या पोरीला काम मिळालं. प्राजक्ता माईला वसाड्या नाव नाही घ्यायचा. सूचक बोलायचं. कसं ना तिला काम मिळालं. चॅनलवालं माझ्याकडे आलं होतं. आलं पण कसं आहे, हे मोरे तू एकटा करू शकतो 1-1.5-2 तास. नाही मला करायला काय हरकत नाही रे, पण त्यांची पण घरं चालायला हवेत ना. थोडी कसं हप्ता बिप्त भरायचं म्हटल्यावर सगळं कसं मनाचा मोठेपणा तुमचा. हवा मी बोललो मगातपासून. आपण काय असा म्हणजे आपलं मन मोठं आहे. बरोबर. मोठेपणा मला आवडतच नाही. पहिल्यापासून आहे तसा. मी अगदी साधा कोकणातला माणूस म्हटलं काय करणार दुसरा. बरोबर. म्हणजे अँकरिंगच्या क्षितिजावरचा मी तलपता सूर्य आहे. काय समजलं? नाही चांगलं आहे सर, फक्त मावळाची घाई करू नका. दुपारचे 2 वाजलेत ना म्हणून बोललो अजून शो बाकी आहे. लिहितात ते चांगलं लिहितात पटकन. बरोबर. आपण सुरुवात करूया. फक्त काय सर, आम्ही ना पृथ्वी प्रताप यांच्यासाठी थांबलोय. पृथ्वी प्रताप विकृत राहतो तोच ना. काय तुम्ही माणसावर कोकणातले. अरे कोकणात एवढे मोठे मोठे सुपरस्टार आहेत. त्यांना बोला सोडून बाहेरच्या लोकांना कशाला बोलवता. व्हेन कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज असं कोण बोलत? सई मॅडम बोलतात. असं नाव नाही घ्या. सूचक बोलायचं. डायरेक्ट त्याला काय बोलते पिपीला मस्त. पिपी मस्त एवढं. ह्याच्या पलीकडे काय आहे काय एवढं. त्याला कशाला बोलवायला? तसं नाही काय मोरे सर, तुम्ही कसे सटल माणूस आहात त्यामुळे तुमच्याबरोबर एक 7-12चा अभिनय असलेला बरा ना. 7-12चा अभिनय म्हणजे म्हणजे आम्ही असं ऐकलंय ते सकाळी 7 वाजता शूटिंग चालू झाल्यापासून रात्री 12 वाजता पॅकअप होईपर्यंत अभिनयच करत असतात. बघितलं 2 मिनिटं माझ्या सानिध्यात राहायला केवढा डेव्हलप झालेला. आणलं तुला वा ना. असं शिकायचं नेहमी. बघ आपली शिकण्याची प्रवृत्ती पाहिजे. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकता. बरं तू आता येणार आहे, येऊ दे मोरू दे. पैसे दिलं होय त्याला. फक्त तू आला की त्याला काय सांगा, तू फक्त रिबिन काप एका जागेवर जाऊन बस.
बाकी सगळं अँकरिंगचं काम मोरे करतील. तुम्ही काय अरे सगळा अख्खा कुकर मला ऐकाय आलेला आहे ना. हे खरंय. मला म्हणजे हॅलो हॅलो आय एम सो सॉरी लेट झाला. हाय 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 हॅलो सर. पम्या पम्या पुसालकर. अच्छा आपलं फोनवर बोलणं झालं. सर अरे दादा दादा. अरे पाय कशाला पडतो पाय कशाला पडतो येडा काय नाही येडा हे असा जाऊ दे रे बस रे बस रे. आता तुझ्याबद्दल त्यांना बोलत होतो. माझ्याबद्दल काय बोलत होता? पीपी म्हणजे भावी सुपरस्टार बोललो का नाही रे. हो विचार आताच बोलला. अरे असू दे रे काय फक्त काय माहितीये काय म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे माझं काय नाही काय काय फक्त तू रिबिन कापायची आणि एका बाजूला येऊन बसायचं बाकी सगळं अँकरिंगचं काम मी करणार आहे का नाही. नाही मला म्हणाले होते की मी पण अँकरिंग करणार आहे. नाही बोललं होतं पण मी यांना बोललो मागं एक पोरगा अँकरिंग करीत होता लोकांनी दगडी फेकून मारल्या मी नाही म्हटल्यावर. सगळ्यांना माझा आवाज ऐकायचा असतो ना. कपाल फुटलं त्याचं. मला नाही बघायचं म्हणतात. अरे तसं नाही कपाल फुटलं तुझं फोडून घ्यायचंय का. नाही दादा असं नाही. आपण सुरू करूया म्हणजे सर म्हणजे कसं आहे अँकरिंगचा भाग सगळं मोरे करतील आपण तुमच्या हाताने फिटकट करूया म्हणजे चालेल. हा म्हणजे आता काय प्रॉब्लेम पण काय मी ना ठरवून आलो होतो प्रिपेअर करून आलो होतो. मी याला वाल्या काही सगळे खालच्या आलीतले राहू दे राहू सर कुठे कशाला आम्ही मी काय म्हणतो आपण स्टेजवर जाऊयाच पण त्याच्या आधी एकदा स्क्रिप्ट वरून नजर फिरवली तर बरं. सर तुम्ही इकडे येता मी जरा त्यांना सांगतो. स्क्रिप्टसाठी सर हे क्यू कार्ड आहे. अरे काय करायचं क्यू कार्ड सर घ्या लागतील. अरे कसं लागतं याची काय गरज आहे मला. आता कसं मी असा 2दा-3दा वाजता सर्कल मोडून टाकीन तिथे. ते करेक्टच आपण कसं प्रायोजकांची नावं असतात ना ते असू दे मला काही कठीण नाही आहे ना. मला नेहमी एकदा बघा सर म्हणजे एक 5 मिनिटं आहेतच बघू नजरे खालून घालवा म्हणतो म्हणून पण बघ मी बघ आता मी स्टेजवर आहे ना मी असा उभा राहून बोल माझा आवाज बघा टॅलेंट बघ फक्त मला तर माहितीच आहे ना दादा. काय चिपळून कर हा काय ओळखलाय बा मला मी शालू काय समजली. कंटिन्यू इथं पाहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो DNC म्हणजे ढामणडेरे नागरपुले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये. शब्दफी कशी पाहिजे अँकरिंगला ही महत्वाची ही सगळ्यांना जमत नाही मांजाशिवाय. तर ह्या महोत्सवाचे प्रायोजक आहेत काष्टी जुनी न्हावा सेवा. सर काय बोललात सर. काष्टी जुनी न्हावा सेवा काय बोललात सर. काष्टी जुनी न्हावा सेवा. सर असं नाहीये ते या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स. क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स. क्रिस्तिर्जिन मावा खा नाही मोरे सर क्रिस्तिर्जिन नुवाकोवा. क्रिस्टिकजिन मावा सर क्रिस्तिर्जिन नोवाकोवा. क्रिस्टिकजी नोवाकोवा. मोरे माझ्याकडे पहा क्रिस्तिर्जिन नोवाकोवा. असं आहे सगळं एवढं कठीण कसं काय बोलायचं ना. मी काय म्हणतो काय नाही जरा सोपं लिवायचं नावासाठी तुला माहिती आहे ना आपल्याला कसं आहे बघ. नाही तसं नव्हतं मी जरी ह्या गावातला स्थानिक जरी असलो ना तरी आपल्या कोकणाची परंपरा काय आहे काय आहे पाहुण्यांना पहिला मान द्या. नाही पण सर तुम्ही द्या पण कसं सर हे प्रायोजक आहेत ह्यांचं पूर्ण नाव आपल्याला घ्यावंच लागेल. हो सर मग त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे ना सर. पण कसं आहे आपण पाहुण्यांना पहिला मान देतो का नाही कोकणामध्ये. आता हा पृथ्वी इथे येऊन बसलाय नुसता बसून चालेल काय नाही हा कधी मोठा होणार ना. ह्या पोरांनी पण शिकलं पाहिजे का नाही. नाही शिकलं पाहिजे ना. तुम्हाला कधी येणार आहे अँकरिंग ना बाई तू हे सगळं पुढचं बोल. मी हा मग काय झालं दादा ते तुम्ही म्हणालात ना की ते दगड मारतात. नाही कठीण असेल तर दगड नाही मारीत तेव्हा शपथ खोटे ना सांगते. कठीण असेल दगड नाही मारीत लोक. नाही पण तसं नाही दादा म्हणजे तुम्ही सिनियर माणूस इथे असताना मी वाचणं नाही रे बुवा मी सिनियर बिनियर असं काही नाही आहे. मी मनातले मोठा आहे का नाही. आणि तुम्ही शिकणार कधी शिकलं पाहिजे ना तुम्हाला अँकरिंग करायला. बघ हे काय नाही बघ सोपं आहे सगळं हे मला चालतंय ना मग तुम्ही घ्या ते बोल नक्की वाचून. अरे बस काय अरे आज नाही असं काय करू. इथे माझं नाव ऍड करतो मग आता बोलण्यापुरतं तेवढ्या पुरतच करा. नमस्कार मी पृथ्वी प्रताप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ढामणढेरे नागरपुल्ले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये. तर या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरामिक मिक्स टर्किश टाइल्स. मस्त मस्त छान नाही पण काय झालं हे वाक्य बोलताना ना तुझा श्वास नाही पुरला. श्वासात कमी पडतोस तू थोडा म्हणजे असा डायरेक्ट ही वाक्य आहेत ना मी 3 वेळा सलग बोलू शकतो. कॉन्फिडन्स पाहिजे ना श्वास नको काय पुरायला. हा जरा त्याच्यावर वर्क करतो. हा त्याच्या पुढे मी वाचतो काय काळजी पुढचं तुम्ही मी वाचतो मी सगळं. आणि सहप्रायोजक आहेत रिकाम्या उंदराचा लालू बालू शिंदे. नाही सर रिकाम्या उंदराचा लालू बालू शिंदे नाही सर ते वाचा ना. काय
रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन असं आहे रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन. हा अँकर व्हा. ह्या प्रायोजकांना तुम्ही पैसे घेतलं का यायचं? नाही सर, ह्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत. तुमचं मानधन ह्यांनीच दिलंय होय का? त्यामुळे हे नाव घ्यावंच लागेल. बोलावलं? हो सर. हे खाडाखोड करून चालणार नाही नाही सर. नाही. मोरे सर हो. घ्या ना ती नावं एकदा. तुमच्या तोंडून ऐकलं ना की काळीज माझं धडधडायला लागेल बाई. पण ही वाक्य बोलताना माझी जीभ धडधडते, त्याला काय करू? काय बोला नाही, सोपं हा पाहिजे होतं ना. मी काय म्हणतो सर, म्हणजे आता आपण काय करूया, ह्या अँकर लिंक्स आहेत पहिल्या, हे पृथ्वी प्रताप वाचू दे. तुम्ही चिपळूणचा इतिहास सांगा. यांच्याकडे इतिहास ऐकायचा. हॅलो, इतिहास माझ्याकडनं ऐकणार ना. कसा माझा आवाज लोकांना ऐकायचा आहे आणि मी कसा चिपळूणला म्हटल्यामुळे कसा इतिहास मीच सांगू शकतो व्यवस्थित. चालेल बोल. हा बसूनच बोलू काय जरा? तुमच्यावर आहे सर. पाणी पिणी काय हवं? नाही, पाणी पिणी नको आता, काय नको. तर मंडळी, चिपळूण हे 17व्या शतकात एक महत्वाचं केंद्र होतं. इथं टाले येतात का ना बघा. तर चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, शक आणि शपथ, क्षत्रप, कुर्मापुरी. नाही सर, कुर्मापुरी नाही सर. चिपळूण या शहरावर सातवाहन, शक, क्षत्रप आणि कलचुरी राजांनी राज्य केलं. कुर्मापुरी कुठून आणली सर तुम्ही? म्हणजे एवढ्या राजाने आपल्या चिपळूण राज्य केले सर. काय सांगतोस का? इकडच्या लोकांना माहिती आहे सगळं? फक्त कमी लोकांना माहिती आहे. वसाडे एवढं कठीण करून कशाला सांगतोस? आपलं सोपं गाव तर कठीण कशी करायला सांगतो हा करू? सोप्या भाषेत सांगितलं कसं लोकांना लगेच कळलं. सोप्या भाषेत म्हणजे काय? सोप्या काय, साधा इथं. हे बघ आता मी बघ, मला माहिती आहे काय सोपं कसं करायचं. आता नमस्कार चिपळूणकर हो. चिपळूण हे परशुराम भूमीमधलं एक छोटंसं गाव. चिपळूण अगदी बघण्यासारखं गाव आहे. नदी किनारे, आंब्यांची झाडं, काजूची झाडं, नारळी फोपलीच्या बागा. हा तुम्हाला सांगतो सगळं सौंदर्य कसं असं नटून थटून असं वावरत असतं कोकणामध्ये, चिपळूणमध्ये. काय समजलं? कोकणचा शिमगा, कोकणचा बाल्या डान्स, कोकणचं नमन, कोकणचा छबिना, म्हणजे हे सगळे जे कार्यक्रम आहेत का नाही, असं म्हणजे थाटामाटात पार केले जातात. म्हणजे सगळी चिपळूणची माणसं आहेत का नाही, अशी जीवाला जीव देणारी आहेत. असं सगळं सोपं असं म्हणजे कसं, म्हणजे ते आपलं असं वाटेल ना. नाही सर, हे चांगलं आहे सर, सोपं आहे. पण सर कसं याच्यावर टाळ्या नाही येणार म्हणून मी ते लिहिलं नाही. हा म्हणजे ओपन त्याला टाळ्या आल्या पाहिजे. येडा आहे का हा? प्रभाकर मुराला टाळ्या मिळणार नाही कोकणात, असं होईल काय मला सांग? नुसता असा पडदा उघड बघ कशा टाळे घेतो तो. कशा घेणार? कशा काय तुम्हाला माहिती आहे? आपली संस्कृती दाखवायला नको काय? आता बघा, अग शालू झोका दे गो मैना, असं आहे सगळं. हा कळलं तुम्हाला? वा 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 वा, भन्नाट परफॉर्मन्स. हसरसिक प्रसाद. माझा एवढे दिवस फार गैरसमज होता की माझं वाचन बरं आहे, मला थोडी कला क्षेत्रातली जाण आहे किंवा मला बरं बोलता येतं म्हणून मला या खुर्चीत बसवलंय. पण आज माझे डोळे उघडले की मला इथे बसून हिच्याकडे बघता येतं म्हणून मला वा, नाईस, मजा आली. छान होता विषय, छान सादर केला, छान मजा आली. आणि मंडळी, या हास्य कल्लोळानंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच निरोप घ्यायची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी, आठवणींना हास्याची झालर देऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका लग्नात नवरी पळून गेल्यामुळे उडालाय गोंधळ. चला बघूया तिथे हास्याची वरात कशी निघते ते. जी वरात पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नीट नीट करा, नीट. हो हो, निखिल निखिल नीट बघ. सेंटर आहे काय? ठेव ना तिथे ठेव. बस 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 रे, बस सागर बस. ते ताट इथे ठेव. जा जा. बरं ऐक ऐक ऐक, ते ऑर्केस्ट्रावाले जेवले का बघ, नंतर ते सूर खातात, तर आपली वाक्य खातात. नाही जा, तो ढोलकीवाला त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. तो सारखा कायसा टॉयलेट मध्ये जाऊन बसतो, मला नाही. जा लवकर जा. बने नीट दिसतोय ना? एक नंबर भाई. क्या बात आहे.
इथे बघ. काय करते? 1 मिनिट. काय व्हिडिओ काढ बने व्हिडिओ आल्या गेल्याची, हल्या डुल्याची, येणाऱ्याची, जाणाऱ्याची, लग्न झालेल्याची, न झालेल्याची, कुण्णा कुण्णाची दृष्ट लागू नको दे रे देवा. आई अगं माझ्यावरच काय तुकतेस तू, त्याच्यावर करायचं असतं ना. आणि मुळात हा हल्याडुल्या कोण आहे ज्याची दृष्ट मला लागणार आहे? म्हणतात असं. म्हणतात असंच असतं. असा विश्वासच बसत नाहीये रे, तुझं लग्न ठरलंय. तुझं म्हणजे आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे. माझा विश्वासच बसत नाहीये, खरंच सांगते. उगाच आई तुझं काही पण असतं. अरे काही पण काय, सगळ्या मुली तुझा फोटो बघून हा नको असं म्हणायच्या ना. कोण असं म्हणालंय आई? काही बोलतेस तू? नकार कळवायच्या ना रे फोन करून तुला चेहरा दिसायचा असं काहीतरी. कळतं रे, कळतं. मला वाटलं नव्हतं या जन्मात तरी तुझं लग्न ठरेल. वाटेल ते बोलतेस आई. मी तुला सांगितलं होतं, हे बघ ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना त्या योग्य वेळी घडतात. मी सांगितलेलं की नाही तुला, थांब आपल्याला छान सुंदर मुलगी सापडेल. सापडली की नाही? सापडली की नाही? हो ऐकायचंय मला. सापडली की नाही? प्रिया म्हणजे सोनं आहे ग, सोनं आहे म्हणजे डायमंड. शी इज अ डायमंड. आय गेस शी इज अ क्रिप्टो करन्सी खरं तर. तू लवकर हार घाल, ते गोल गोल फेऱ्या बिऱ्या काय त्या मारून टाक. म्हणजे कसं माझ्या मैत्रिणींमध्ये लग्न झालेल्या मुलाची आई म्हणून मी मिरवायला मोकळी. मीच ती लग्न झालेल्या मुलाची आई. अशी अशी तू कुठे चालत जाणार आहेस? मला बघायचं. आमच्या भिशीत असं असतं. गोल गोल काय फिरायचं आई? सप्तपदी म्हणतात त्याला. काहीतरी सिरियसनेस ठेव. तेच रे तेच. बने वहिनी झालंय तुझं. अरे वहिनी. अगं बाई, अप्पा अम्मा तुम्ही काय करता इथे? मुलीकडचं इथे काय करतायत? अगं हो थांब ना, एवढं काय झालं? आता कसं बोलू बाप? अरे हा पेटा घ्या आणि तुडवा त्याला. काय काय करते साहेब? अरे तेच बोलले म्हणजे विचार तरी आधी. काय कर काय झालं अप्पा? काय झालं अम्मा? काय झालं? असं सांगू, घात झाला हो. अगं बाई मग लवकर पंक्ती बसवायच्या आहेत का? आई भात नाही झालाय, घात झालाय. घात. थांब जरा. काय झालंय अम्मा? घात झाला हो. कथाईन तरी शेणनी पावटी आणा ना, मला तोंड टाका हो. एक्स्ट्रीम खानदेशी आई आहे, काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही. म्हणजे आमच्या तोंडावर शेण मारा असं म्हणणं आहे तिचं. आता कुठे शोधू? आई काय करतो? त्या तोंडात शेण थांब. नको करूस. काय झालंय? शेण काय टाकायचंय अप्पा? काय काय नाही, क्लिअर सांगा काय झालंय? जावई बापू तुमची होणारी बायको हा प्रिया पळून गेली. काय पळून गेली? काय पळून गेली? पळून एवढ्या कॅज्युअली काय सांगताय? पळून गेली? अहो लग्नात ना पळून गेली आहे ना, काय मॅरेथॉनला पळून नाही ना गेलेली? पळून गेली आई? पळून गेली. बने पळून गेली कशी? कशी पळून गेली? पळून गेली. पळून गेली तिने चिठ्ठी ठेवली. काय? वाच पटकन, वाच जोरात वाच. मला नाही वाचायची ही चिठ्ठी. काय लिहिलंय? काय लिहिलंय? वाचते. वाच वाच. आई बाबा, माझं हेकण्या गोरडेवर प्रेम आहे. या ओंकार माकडा बरोबर मला माझं आयुष्य बर्बाद करायचं नाही. मी हेकण्या गोरडे बरोबर पळून चालले. एकण्या गोरडे ना त्याच्या बरोबर पळून गेली ती. ऐकलं मी परत का सांगता? ते नाही, ते गँग 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 वाला मॅनरिजम पकडलंय ना. म्हटलं बोललेलं कळतं नाही कळत म्हणून सांगितलं. कळतंय हो, कळतंय मला. नका जखमेवर मीठ सोडू. असं कसं झालं? असं कसं झालं? अहो केवढ्या वर्षांनी माझ्या पोराचं लग्न ठरलेलं, असं कसं झालंय? आता काय करू मी मैत्रिणींमध्ये तोंड कशी दाखवू? मी कुठे जाऊ? मी काय करू? मी काय करू? आई तू एकटीच बर्बाद झाली आहेस का? मी पण बर्बाद झालोय ना. अशी वागतेस तू. थांब ना जरा. जावई बापू शांत शांत. टेन्शन नका घेऊ. टेन्शन नका घेऊ. अरे पोरं पाठवली तिला शोधायला.
ती सापडली ना लगे मंडपात उभं करून टाकू. अहो मंडपात उभं करून काय फायदा आहे? तिचं कोण ती काय त्याचं नाव? फेकण्या गोरणे. हेकण्या तो पण नाव आहे. अहो, तो पण नाव असलं म्हणून काय झालं? हेकण्या नावाच्या मुलावर प्रेम आहे तिचं. मग ती इथे लग्नाला येऊन काय काय करणार आहे? त्यात तुला ती माकड पण म्हणाली. ते महत्वाचं आहे काही. तिला नाहीये माझ्यावर प्रेम, तिला नाही माझ्याशी लग्न करायचंय, विषय संपलेला आहे आता. काय बोलून राहिले वो माफ करावं, असं नका बोलू. तटे लगीन लईतले लोक जमेल शेतच त्यातले काय तोंड दाऊ माय मी. हेच खानदेशी तोंड दाखवा ना त्यांना, हेच दाखवा त्यांना. असं बोला बयो माझी पोट्टी पळून गेली असं बोला ना खानदेशी मध्ये. ऐका ना एक आयडिया आहे जावई बापू. काय आहे, कोणाला तरी आहे ना साडी बिडी घालून मेकअप बिकअप करून तुमच्यासोबत मंडपात उभं करून टाकू आणि फेरे बिरे सगळं करून टाकू. रात्री प्रिया सापडल्यावर तिला घेऊन येतो आणि तिला तुमच्या हवाली करून टाकतो बा. एवढं सहज सांगताय हे सगळं थोडी. हे असलं काही होणार नाहीये. मी कोणालाही उभं करणार नाहीये. बोला ना वो अरे थांबा प्लीज थांबा. करूया तुम्हाला जे वाटतंय तुमच्या मनासारखं काहीतरी होऊन जाऊ द्या. मला त्रास करूया. वा वा वा. कोण थांब गाई. हो नको सतत सावरूस आता मला. कोण उभं राहणार आहे प्रिया म्हणून? सगळे उभे राहणार आहेत प्रिया म्हणून. सगळ्यांशी 4 लोकांशी लग्न करायचंय मी तयार आहे. फक्त मला ह्यांना विचारावं लागेल. तुमच्या आधीच लग्न झालंय तर चालणार नाही तुम्हाला? अरे खरं सांगते काय? प्रिया वाटली पण पाहिजे ना ती. ठीक आहे मी उभा राहतो. तसंही मी आणि प्रिया सेम दिसतो. तू आणि सेम दिसता. माय व अयो प्रिया का चिकनी दिसून राहिली ग. बाय ग. ए प्रिया बेटा नेम संसार कर बरं. हा प्रिया चला आपण मेहंदी काढू. चल तुला आयब्रो पण करायचे ना. सगळं पटतंय. हे जे करताय तुम्ही सगळं खरं वाटतंय काहीतरी आपलं. आणि हा तू का प्रिया आहेस? तू का प्रिया आहेस? मुळात एवढे केस आहेत प्रियाच्या हातावर. हे केस आहेत एवढे. नाही ना हो नाही आले ना तिला. नाराज का होता? नाहीच यायला पाहिजेत ना. मी फक्त इन्फॉर्मेशन दिली बा. इन्फॉर्मेशन नका देऊ. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी पाहिजे होती ती नव्हती तुमच्याकडे. ही इन्फॉर्मेशन देताय. चिडू नका. राग नका चिडू नका. आपण ह्याच्या हाताचं वॅक्स करू. नाही मी नाही वॅक्स करणार. हे असंच हवं असेल तर घ्या, नाही तर राहू दे मी चाललो. आले मोठे. तूच हवा आहेस असं सांगितलं मी. असं ठेवायचं इथं ठेवा, नाही तर मी चाललो. तू हवा असं सांगितलं. हा नको आहे मला. मी आधीच सांगतो हा नको आहे मला. आपण शिवालीला आणूया का? हो म्हणा माय व म्हणा डोक मग ऊनच नाही ना. शिवा आमची भाची आहे. दिसायला पण गहिरी सुंदर आहे. हो तीच संगे करून टाका ना लगीन. हो नाही हो असं कसं लग्न करणार? गप्पा बसा. गपना कोणती तरी पोरगी चेपतायत ना. झाप मार. काय भाषा आहे ही? चेपतायत? झाप मार. अशीर बोकड्या बरोबर राहतेस का सध्या? मी बोला बस. शिवा अय शिवा कोणतरी घे. शिवा आता ये. आवडली काय हो? आवडली का? भारी आहे ना. एरी सुंदर दिसते ना. आवडली. तुमची मुलगी पळून गेली. बॅक ऑफ द माइंड असू दे. ते नाचताय कसले? मुलगी पळून गेली आहे ना आणि आवडली म्हणजे असं लगेच कसं हे ठरवणार? काही बोलणं नाही काही नाही म्हणजे ओळख नाही पाळख नाही असं नसतं ना. लग्नानंतर होईल ना बोलणी. नाही लग्नानंतर बोलायला वेळ कुठे मिळतो? तुम्ही तर लग्न आधी पण बोलू नका. नाही बोलायला वेळ नाही मिळत बरं. आम्ही दोघं आहे ना दत्तू जन्माला आला ना तेव्हा बोललो एकमेकांशी. ही तर म्हटली दत्तूला बघून ओ माय ओ याच्या अंगावर केवढी लव आली आहे बाप. हे आमच्या बोललेलं पहिलं वाक्य होतं बरं. आम्हाला बोलण्यात इंटरेस्टच नव्हतं ना.
पळून गेलेल्या मुलीची आई आहात तुम्ही. वाटेल तिथे विषय नेऊ नका. मला बोलण्यात इंटरेस्ट आहे. मुळात दत्तूच्या अंगावर लव आहे हे पहिलं वाक्य होतं तुमचं. नाव काय तुझं? शिवाली. तुम्हाला विचारलंय तुम्हाला. इन्फॉर्मेशन दिली. नका ना देऊ इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन जाऊ दे ना. शांत. जाऊ दे. ती चिंगम खात असेल म्हणून बोलत असेल. नाही चिंगम नाही खाती. ए म्हणे बच्चा. ए शिवा ते तोंडातली ब्लेड बाहेर काढ ना ग तू ग. काय ब्लेड घेऊन फिरायची सवय तिला तोंडात. तोंडात ब्लेड आहे. ब्लेड ब्लेड हिच्या तोंडात ब्लेड होता. जीभ आहे हिची अजून आतमध्ये. काहीतरी शिकून राहते ना होती. काही नाही. टुक्कार पोरं मित्र आहेत तिचे एकदम. कोण मित्र आहे ते तोंडात ब्लेड ठेवणार आहे? हाफ नूडल, छोटा मंचुरियन, बडा लॉलीपॉप, फ्राईड नूडल. चायनीज आयटम नाही विचारत. मित्रांची नावं विचारत होतो मी. मित्रच आहेत तिचे. ही मित्रांची नावं आहेत. आपले जिगरी आहेत ना ते. नका बोलू ना तुम्ही. मी नाही बोललो. माझ्याकडे एवढे व्हेरिएशन नाहीये. कोण बोललो? आपण बोललो. ये बात कर. बापरे. आया कसल्या देतोय हा? तुम्ही बोललात? आपणच बोललो ना. शपथ कसला आवाज आहे. माझी कायम इच्छा होती अशा भरदस्त आवाजाची सून असावी माझी. आई एकतर तुझ्यामुळे घरात सतत एक डॉबरमॅन गुरगुरतोय असं वाटतं. नको करूच. ही आल्यावर म्हणजे 2-2 असं फिरावं लागेल मला. एवढा काय आवाजाचा घेऊन बसलायस रे? हे बघ आवाजाचा सोडून दे. दिल चकाचक आहे ना आपला. दिल चकाचक तो लाईफ चकाचक. काय आते एकदम शेजवान मार्केट. आई तिने शेजवान फोडणीसारखा मारला. अगं स्टाईल कसली हवाय बाबू. बघितलं ना कशी भारी बोलते. आमच्या प्रियामध्ये हा गुण नाही आहे ना हो. भारी आहे बरं का तुमची होणारी बायको. अरे नाही हा लाजणारा चेहरा आहे का आई? होणारी बायको काय होणारी बायको? अजिबातच होणारी बायको वगैरे काही नाही. मी अजून तयार नाहीये. हे बघा मला थोडा वेळ लागेल. अरे ओंक्या एवढा काय विचार करतोय? हे बघ समोर आलाय ना. हे बघ विचार करून करून होऊन जाशील तू बुडा. समोर आहे तो गाटकले ना ये पेडा. क्या कहने. गुलजार आहे ती. गुलजार आहे. कोण आहे? जॉन एलिया. गप्पा बस. चांगलं काही बोलत नाही. असं करते ती एकटा. भाषा बघ तिची कशी आहे. अरे भाषेचा सोडा हो. ते काय तिच्या जरा व्यवसाय तसा आहे ना त्याच्यामुळे तशी भाषा झाली आहे तिची. अच्छा तसा व्यवसाय म्हणजे? आपण हप्ता वसुली करतो. छान आहे. हफ्ता वसुली करतात. आपण हप्ता वसुली करतो. रफिक भाई आहे ना त्याच्याकडे आपण हप्ता वसुली करतो. आपण त्याची उंगली आहे ना. कुठली उंगली आहे? छोटी वाली उंगली आहे आपण त्याची. 5 वर्ष झाली आपण काय ढोल धपाटा वर खाली एक पैसा केलेला नाही आहे. आपली दहशत आहे एरियामध्ये एकदम शेजवान मार्केट. टाळ्या कसली वाजवते? नटसम्राटचा पॅच होता का? टाळ्या वाजवते असते. मला ती गुंड वाटते आई. तिने माझ्यावर शेजवान मारला ना मी फ्राईड मंचुरियन होऊन जाईन अक्काच्या. आपल्या धंद्यामध्ये असा लँग्वेज बोलावाच लागतो. अरे ते चायनीज वाल्यांबरोबर असं तुझ्यासारखा मुळमुळीत बोलून नाही चालत म्हणून. म्हणजे तुझ्या सगळ्या चायनीज वाल्यांशी ओळख आहे? अरे ए टू झेड ना शेजवान मार्केट. सगळ्यात चांगलं मंचुरियन कुठे मिळतं बरं सांग? तो निमावाला आहे ना तो भारी मंचुरियन बनवतो. कुठे? अरे बाप तू टेन्शन नको घेऊ. आपण त्याला सांगतो तुझ्या घरी रोज रात्री चायनीज पाठवायला फ्री मध्ये. शेजवान मार्केट. रोज फ्री चायनीज. एक्साइटेड बंदे आहे. आपण हिच्याशीच लग्न करूया. रोज चायनीज फ्री चायनीज. आपण हिच्याशी लग्न करूया.
तिच्या फ्री चायनीज साठी मी हिच्या बरोबर लग्न करायचं आई. गप्पा बस, काही चांगली वगैरे नाहीये. थांबा जरा, थांबा जरा. करा ना, हिच्याशी लग्न करा ना. एकदम सोनचिडी आहे ना ती. थांबा 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 थांबा, मी शेवटचं विचारतो. दाढी करू? पटकन करून येईन, लग्नाला तयार होईल. हिच्याशीच करू दे. सासूचा केवढा विचार करा ना. देवाला जीव देणारी हो आमची शिवा. दिवा घेऊन शोधलात ना तरी अशी मुलगी चांगली पोरगी हो, चपून दिसेल ना करा ना हो लग्न. ओंकार शांत बसा. ओंकार जवळ आहे, जवळ आहे. जवळ आपण ना तुझ्या आयुष्यातला अजिनोमोटो बनून जाईल. अजिनोमोटो? हा, तुझ्या आयुष्याला टेस्ट पण देईल आणि तुझ्या आयुष्याचं एडिक्शन पण बनेल. शेजवान मार्केट. हॅलो. हो म्हणा, हो म्हणा. हा या शिवा, गल्लीत क्रिकेटची स्पर्धा चालू झाली आहे. अंडरआर्म क्रिकेट. आई शपथ. आलो आलो आलो. सांग त्याला 5 मिनिटं आहे. 5 मिनिटात आलो, मग लग्न मारू आपण. अरे बाबा, क्रिकेटची मॅच आहे. तुला काय किती भारी क्रिकेट पण खेळते. अगं क्रिकेट काय खेळते? गल्लीतल्या 1D 2D साठी लग्न सोडून गेली आहे ती मुलगी. क्रिकेट काय खेळते? जावई बापू, जावई बापू, आता पुरतं याच्यासोबत फेरी वगैरे घेऊन टाका. संध्याकाळी ती क्रिकेट खेळून आली ना, तिला तुमच्या हवाली करून टाकतो ना. हा करा ना हो लग्न. तिच्या घरातल्या सगळ्या मुली संध्याकाळी काय त्या चिमणी पाकरा आहेत त्या मुली. सगळ्या मुली संध्याकाळी घरी येत आहेत. पाया पडतो. मला नाही करायचंय, मला लग्न करायचं नाहीये. एक वेळ मी अनमॅरिड कूल अंकल म्हणून जगेन, पण मी लग्न करणार नाही, आधीच सांगतोय. जिजू 5 मिनिटात साडी नेसून येऊ शकतो मी. जा रे तू रे. क्या बात है. एक्स्ट्रीम खानदेशी आईप्रमाणेच एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आ गया. येस प्रसादा, काय म्हणाल? चांगलं सादरीकरण होतं, चांगला विषय होता. वनिता, तू शिफ्ट झालीस की काय धुळ्याला? त्या स्पीडनी तुझी पकड घेतेस भाषेवरची, ती धक्कादायक आहे खरंच. फार विलक्षण. म्हणजे ऍक्च्युली असं वाटायला लागलं की आता तू शिफ्ट झालीस धुळ्याला. नाईस नाईस. थँक्यू श्याम दादामुळे. वा वा. शिवा, मस्त बेरिंग होतं. श्याम्या, माझ्याकडे व्हरायटी नाही म्हणत म्हणत हळूहळू तू एक एक जी पिसं बाहेर काढायला लागलाय. छान वाटतंय, मजा येते. ईशा मस्त. चेतना मस्त बेरिंग होतं, वेगळं बेरिंग होतं, मस्त बेरिंग होतं. राऊत, ती जी प्रिया पळून गेले त्याच्यानंतरची जी डिलेड रिॲक्शन होती ती लाजवाब होती. थँक्यू. लाजवाब. फार मजा आली. दत्तू मस्त, मजा आली. सई. पेढा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की अमेझिंग टीमवर्क होतं. टाळीचं टायमिंग आहा दत्तू क्लास. वने वादळा आहा. आज मौसम बदलून टॉर्नाडो आला आणि तो खूप आवडला. मज्जा आली. मंडळी, नेहमी आपल्या बॉसच्या जाळ्यात अडकणारा एम्प्लॉई, चला बघूया आज तरी त्याच्या बायकोची इच्छा पूर्ण करू शकतोय का तेच पाहण्यासाठी प्रत्यक्षात जाऊया त्याच ऑफिसमध्ये, ज्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटणार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो. हा झुंबर बोल. हॅलो. 31 डिसेंबरची सुट्टी मिळाली का हो तुम्हाला? अगं नाही, अजून मी बॉसला विचारलं नाहीये. ये चौगुल्या. झुंबर एकेरी नशीब समज शेपूट घाल्या नाही म्हंटल. आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली? 10 झुंबर. दरवर्षी केळ्या वेफरचं एक पाकिट आणि छोटा मावा केक हातात देऊन टीव्ही समोर बसवतो आणि 31 डिसेंबर साजरा करायला लावतो. या पुढे नाही. या वर्षी मला बाहेर हॉटेलमध्ये पब मध्ये कुठेही बाहेर घेऊन जायचं, पण बाहेर घेऊन जायचं, नाहीतर 1 जानेवारीचा सूर्य तुला बघायला मिळणार नाही. झुंबर कोसळेल तुझ्यावर. वाळवीचा क्लायमॅक्स होईल आपल्या घरात.
चिडू नकोस झुंबर. ए शाने उठ उठ. आत्ताच्या आत्ता बॉसच्या केबिन मध्ये जायचं. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशा 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळवायच्या. ओके. नाहीतर लगेच तुझ्या मेडिक्लेम एजंटला फोन करायचा. का आज रात्री झुंबर पडणार. झुंबर पडल्यावर बल्ब फुटतो ना. अरे बापरे. विचारतो कसं असतं की आयुष्य हे ना आपल्याला ए शान्या मगाशीच ठेवलाय फोन. चालता. काय मस्त आहे लाल बॅग. हवी आहे का तुम्हाला? नाही मस्त एवढं सांगायचं होतं बस. चौगुले बसा. हे बसाल का चौगुले? चौगुले बसा. चौगुले बसा. असं बसाल. नीट बसा चौगुले. सॉरी सर मी नर्वस झालोय सर. नर्वस होऊ नका चौगुले. तुम्हाला 31 डिसेंबरची सुट्टी दिली. हे अरे वारे वा. असं कसं वा सर. असं 31 डिसेंबरची सुट्टी दिली तुम्ही? हो दिली. 31 डिसेंबरची सुद्धा दिली आणि 1 जानेवारीची सुद्धा दिली. जा. ए हाय हाय. चौगुले 31 तारखेला पार्टी करायची, 1 तारखेला आराम करायचा. मला ऑफिसमध्ये डायरेक्ट 2 जानेवारीला भेटायचं. कळलं? जा. अरे हे सर. ओ माय गॉड. मी ओह मला सर मला विश्वासच बसा. सर तुम्ही सर थँक्यू व्हेरी मच. सर तुम्ही बॉस का सॅल्यूट करेंगे? सॅल्यूट. होय चौगुले सर मी रिॲक्ट होय. मी मला ना अपेक्षा नव्हती सर. हे तू रिलॅक्स. माय गॉड. मी माझ्या आता बायकोचा मला सॉरी. श्वास घ्या. श्वास घ्या सर. 31 डिसेंबरला पार्टी करायची आहे ना? येस सर. कुठे करणार? अजून काही ठरवलं नाही. बघू आता. म्हणजे माझ्या घरी. ओ माय गॉड. 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या पत्नी सोबत माझ्या घरी पार्टीला यायचं. अरे सर तुम्ही काय बोलता? हे मला यायचं म्हणजे यायचं. हो मी मला काय ऐकायचं नाही. सगळे तिकडे मॉकटेल कॉकटेल संगीत डीजे लाईव्ह म्युझिक काय हवंय तुम्हाला सगळं. एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच सर. मी सर आय लव्ह यू. सॉरी सर. नो 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 प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. पण यायचं. हो सर मी येतो सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले आय वॉन्ट यू देअर. येस सर मी आहे सर. मला माहिती आहे चौगुले 6 महिन्यांपासून माझे सासरे आजारी होते. हो टचवूड सर. हे सर सॉरी सर. मला माहिती आहे सर. आता कसे ते सर? आता कसे ते 6 महिने कोमात होते. पण आता आय एम हॅपी टू टेल यू बाय द ग्रेस ऑफ गॉड ही इज आउट ऑफ डेंजर. बरं झालं. खूप बरं झालं. कोमातनं बाहेर आलेत आणि उद्या 31 डिसेंबरला ते घरी येत आहेत. वा सर. मला जंगी पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी. येस सर आपण करणार आहोत सर. आणि त्या पार्टीत मला माझी सगळी जवळची माणसं हवी आहेत. तुम्ही व्हाल ना माझ्या आनंदात सहभागी? सर तुम्ही म्हणजे खांद्यावर हात ठेवलाय सर. सर मी माझ्या सर तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं नसेल पण सर मी तुम्हाला खूप जवळचं मानतो सर. तुमचं कुटुंब ते माझं कुटुंब सर. तुमचे सासरे माझे सासरे. तुमची बायको तुमचीच बायको सर. माझी बायको वेगळी. माझी बायको वेगळी. पण मी काय करू सांगा सर. तुम्ही मला फक्त सांगा काय करू सर. मी आहे सर. प्लीज एकदा फक्त एक फोन करू सर. येस. मी पाहिजे तर इथे तुमच्या समोरच करतो. येस प्लीज करा. तुमच्या बायकोला फोन लावा. हे फोन लावायचा बायकोला. येस. हॅलो. हा झुंबर. अगं बॉसनी 31 डिसेंबरला सुट्टी दिली आहे. होय होय. आणि 1 जानेवारीला पण सुट्टी दिलेली आहे. 1 जानेवारीला पण. काय सांगता? मजा करू. मी शॉपिंगला जाते. ऐक. अरे
अगं झुंबर ऐक, त्यांच्या घरी पार्टी सुद्धा आहे, तुला सुद्धा बोलवलंय, कळतंय का तुला? आणि पार्टी सगळे डीजे आहे, त्याच्यानंतर डान्स आहे, त्याच्यानंतर फूड काउंटर्स आहेत, कॉकटेल मॉकटेल सगळं आहे. बघ बघ झुंबर, मी तुला बोललो होतं ना, आयुष्यात संधी असते ना ती कधीतरीच येते ग, पण अशी ठेवला फोन ठेवला. सर तुम्हाला कसं कळतो फोन ठेवला ते? तर मी बॉस आहे ना चौगुले. येस सर. सर पण मी एक सांगू सर, आय वॉन्ट टू थँक्यू सर. नाही सर, तुम्ही मला हा जो ऑनर दिलेला आहे, रिस्पेक्ट दिलाय सर, तुम्ही मला बोललो आणि माझ्या बायकोला पार्टीला बोलवलंय सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर एक विचारू का तुम्हाला? येस चौगुले, काही ड्रेस कोड वगैरे आहे का पार्टीला? कारण मग तसं ना बायकोला शॉपिंग करायला बोलू आणि आपण छान करू सर पार्टी. सगळं अरेंज करतो सर. मी एक्सेल शीटच करतो. पाहुणे वगैरे येणार असेल ना, ते किती वाजता यायचं, त्याच्यानंतर मग कॉकटेलचं काउंटर किती वाजता ओपन होईल, बार्बिक्यू वगैरे असेल किती वाजता ओपन होईल, मी सगळं करतो सर. आणि सर मी अँकरिंग पण छान करतो. हो 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 असा आवाज छान लागतो माझा सर. आणि सर मी गेम्स पण छान घेतो. म्हणजे बायको अशी यायची, नवऱ्याने यायचं एका वर्तुळात, नाही तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी. सर मी खूप छान करतो सर. खेळ हो सर. आणि सर मी मेल आणि फिमेल दोन्ही आवाजात सिंगिंग करू शकतो. सुनो कहो सुना कहा कुछ हुआ क्या अभी तो नहीं कब जो कुछ भी नहीं. सर मी खूप छान गातो, मजा येईल. आणि सर आपण दमशेराच खेळू सर. सर मी माझी खासियत आहे, 20 सेकंदात मी अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों हुआ हे पिक्चर करून दाखवतो. अल्बर्ट पिंटो को या सर लगेच ओळखता सर. मजा करू सर आपण रात्रभर ना. चौगुले एक्साइट होता है एकदम सर. बऱ्याच वर्षांनी पार्टी. शांत नाही, मजा करायचीच आहे आपल्याला, मजा करायचीच आहे. पण चौगुले डोंट फॉरगेट. येस सर. तिथे मी तुम्हाला एका सिक्रेट मिशन साठी नेतोय. ओके खूनबिन झालाय का? नाही पार्टी आहे की नाही? हो येस. मला कळलं नाही, सिक्रेट मिशन म्हणजे मला नाही कळलं सर. आपण मजा करायचीच आहे, पण तिथे माझ्या सासऱ्यांसाठी मी तुम्हाला नेतोय आणि त्यासाठी मला तुम्ही हवे आहात. सर घ्या मला, मी आहे, अवेलेबल आहे. मी आहे ना, मला कधी तुम्ही सांगा, घ्या मला प्लीज सर. काय करायचं मी सर? तुम्हाला सांगतो चौगुले, माझे सासरे कोमात जाण्याआधी आमच्या घरात त्यांच्यासाठी 2 नोकर होते, सदा आणि रखमा. सासऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याशिवाय, सदा आणि रखमाशिवाय सासऱ्यांचं पान नाही हलायचं. आपण सर एक काम करूया, सासऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवूया. पूर्ण ऐका, काय बुके ऐका, पूर्ण ऐका. नारळ वगैरे. सासरे कोमात गेले आणि उद्या ते आता येत आहेत. आणि नेमके उद्या 31 डिसेंबरला सदा आणि रखमा नाही येत. हो मग सर 31 डिसेंबरची पार्टी करायला चाललेत अलिबागला. मी म्हणालो नाही नका जाऊ, थांबा, माझ्या सासऱ्यांसाठी प्लीज थांबा, मला गरज आहे तुमची. नाही ऐकले, गेले. होय होय होय. मग सर मग उद्या सर माझे सासरे घरी आले आणि त्यांनी विचारलं की सदा आणि रखमा कुठे आहेत. आणि मी नाही सांगू शकलो ते कुठे आहेत. त्यांना ते दिसले नाही त्यांच्या डोळ्यांसमोर. सासऱ्यांनी घर डोक्यावर घेतलं, अँझायटी वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, पुन्हा कोमात गेले. तर मी काय करायचंय चौगुले? नाही सर प्लीज. चौगुले माझ्या सासऱ्यांना काही झालं तर माझ्या बायकोला काहीतरी होईल, आणि माझ्या बायकोला काही झालं तर. सर प्लीज. चौगुले मला एकच बायको आहे चौगुले. सर मग आम्हाला काय हे आम्हाला काळजी करू नका सर. तुम्ही मला फक्त सांगा मी काय करायचंय सर. सर तुम्ही सांगा मला. चौगुले उद्या तुम्हाला माझ्या घरात सदा म्हणून वावरायचंय. मी तुमच्या घरात सदा म्हणून कसा वावरणार? चौगुले तुम्ही वावरायचं कसं काय विचारता? यू वोंट बिलीव्ह चौगुले, तुम्ही सेम माझ्या घरगडी सदा सारखे दिसता. तुमचा जो घरगडी आहे हो मी त्याच्यासारखा हो. मी आता सध्याच तू ए सदा, ए सदा कुठे होतास तू? नाही सर मी बोललो सर. अरे बापरे, एवढं सेम? म्हणजे मला वाटलं ग्रामीण एवढी ऑथेंटिक वाटली सर. नाही त्याची एवढी ऑथेंटिक नव्हती. पण मी त्याला नेहमी विचारायचो, सदा तू रे कुठल्या गावचा, कुठली रे तुझी भाषा? त्याच्यावर तो नेहमी म्हणायचा, नाही मालक मला एवढंच जमतंय, ढिंटाक. असं नेहमी म्हणायचं. ढिंटाक काय? त्याला असं वाटायचं की हे ढिंटाक लावलं की तो ग्रामीण वाटतो. मला आता तुम्ही जेव्हा ते सगळं केलं तेव्हा मला माझा सदा दिसला.
तुम्ही सेम त्याच्यासारखं कसं काय बोलता? सेम वाटत सेम सेम बोलतोय सदा अरे बापरे, मला कल्पना नव्हती. चौगुले माझी बायको नेहमी म्हणते हा चौगुलेच सदा नकदा तुमच्यासाठी काम करत असतो. थँक्यू सर. मला असं वाटतं की ऑफिस हे एक मंदिर आहे आणि या मंदिरात आपण गेलो. बस बस. ओके सर. चौगुले. हो सर. हे विसरू नका, उद्या जेव्हा पार्टीला याल तेव्हा एकटं यायचं नाहीये. बायकोला आणायचं आहे. ऑफकोर्स. आणि येस, बायकोला सांगा तिने सुद्धा पूर्ण दिवस रखमा म्हणून वावरायचंय. बायकोनी रखमा म्हणून वावरायचंय. अरे मी तुम्हाला हे सांगितलंच नाही का? नाही. चौगुले तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुमची बायको सेम आमच्या रखमासारखी दिसते. एवढं ते बायको पण नाही, कसं शक्य आहे सर? बायको पण ऍब्सोल्युटली अगदीच सेम नाही दिसत. रखमा थोडी सडपातळ आहे आणि तुमची बायको थोडी म्हणजे हरकत नाही. आपण माझ्या सासऱ्यांना असं सांगू की तुम्ही कोमात असताना रखमा आजीच्या घरी जाऊन तूप रोटी खाऊन जाडजूड होऊन आली असं चालेल सर. हे करूया सर आपण. मी सांगतो रखमाला, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित सर आपण सासऱ्यांना इतकं आनंदी ठेवू ना सर. मी काही कमी पडून देणार नाही त्या ना. तुम्ही बा धेन टाक करून टाकतो सर. हो सर. काय झालं सर? किती करता तुम्ही माझ्यासाठी? नाही सर, माझं कर्तव्य आहे ते. मला कळत नाही हा माणूस कोण आहे माझ्या आयुष्यात. नाही सर, मी फक्त एक तुमचा हे देवा. ओय ए देवा. नाही मी नाही आहे सर. देव आहेस का रे तू? नाही सर. मी कोण आहेस तू? नाही सर, मी एम्प्लॉई आहे फक्त तुमचा. असं एवढं नका लाजू सर. मी फक्त तुमच्यासाठी करतोय. म्या कर तुमच्यासाठी दिनता काय. उद्या तू आणि रखमा माझ्या घरात माझ्या सासऱ्यांना संशय येणार नाही असं वावराला. नाही मी वावरतो सर. मी रखमाला सुद्धा सांगतो. हो झुंबरला सांगतो. हो मग आपण आता एक काम करूया सर. आपण आतापासूनच तुम्ही सदा आहात याची प्रॅक्टिस करूया. ओके चौगुले? झाडाला घेतो. नाही हे सगळं तिकडे करायचं. पण लक्षात घ्या एक सगळ्यात महत्वाची परीक्षा अशी की तुम्हाला सदा आवाज दिल्यानंतर तुम्ही ओ द्यायची. ते म्हटलं करायला पाहिजे. सदा आता लक्षात घे उद्या आपल्या घरी पार्टी आहे की नाही? आपला जुहूचा बंगला आहे तिकडे 40 पाहुणे येणार आहेत. वैजी मी आहे की सगळ्यांसाठी तुलाच बघावं लागणार आहे. वैजी मी आहे. सकाळी 7 वाजता तू मला माझ्या घरी हवाय. वैजी काय तू एकटा नाही रखमा सुद्धा तिला सांग वेळेवर ये. रखमाला सांगतोय. तिला सांग सकाळी 7 वाजता तिने समोसे तळायचे आहेत. 7 वाजता. ती समोसे तळत असताना तू जाऊन खुर्च्यांची ऑर्डर द्यायची. खुर्च्या घेऊन यायच्या त्याच्यावर कापडा लावायची. वैजी करून टाकतो काही प्रॉब्लेम नाही. आणि केक बघायचा. केकची ऑर्डर द्यायची. केक घेऊन यायचा आहे. आणि महत्वाचं रखमाला सांग सासऱ्यांसाठी बालुशाही गुलाबजामुन आणि रसगुल्ले कर. पण तिला रसगुल्ले नाही जमत. सदा रस घरात करायला सांग. गुल्ले बाहेर ना आण ना. गुल्ले बाहेर मिळतात. 400 रुपयाचे गुल्ले देतात. आणि ते फुग्याचं कसं करायचं? गुड. 75 फुग्यान आणि 75 फुगे तोंडाने फुगवायचे सदा. एवढे कशाला? काय झालंय चौगुले माझे सासरे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि आम्हाला तो साजरा करता आला नाही. आता उद्या येतील ना तेव्हा 75वा वाढदिवस साजरा. करू जर येतो मग. सगळी तयारी समधी काम आहे. आणि एक रिक्वेस्ट होती. ते चौगुले मिसेस चौगुले आणि मिस्टर चौगुले येतील. त्यांना ते यांना गाणं गायचं असेल तर त्यांना जरा संधी द्या. बरं काय वेळायस का सदा? कुठल्या तरी शुल्लक माणसासाठी काहीतरी मला सांगतोयस? कोण आहे चौगुले? स्टाफ आहे आपला स्टाफ. त्याच्यासाठी तू मागे पुढे करणार आहेस? तो आला तर त्याच्याकडे बघायचं पण नाही. त्याचं त्याला करू दे. काय करायचं ते जाईल तो आपोआप. चांगला आहे तो. अजिबात नाही. कामाला लाग. चल येतो जी. आपण करूया सर. मी करणार सर तुमच्यासाठी. मी आता सदा व्यवस्थित केलं ना सर. मी करणार सर. टेन्शन घेऊ नका. सकाळी 7 वाजता करूया सर. टेन्शन घेऊ नका. तुम्हारा शेर है इधर जिंदा. हे शेर शॉपिंगला जायचंय ना तर शॉपिंग मॉल समोरच आहे म्हणून काही शॉपिंग करायची गरज नाहीये. एक जुनं धोतर आणि जुनी बंडी असेल ना ती काढ जरा कपाटातून. तू सुद्धा जुने कपडे घालते. साडी बिडी जरा. अशी थीम आहे का? नाही आपल्याला नोकर करायचे. रखमा आणि सदा करायचे त्यांच्या घरचे. नोकर होते ना ते. आता ते गेलेत 31 डिसेंबरची पार्टी सेलिब्रेट करायला. आणि ह्यांचे जे सासरे आहेत ना त्यांना तेच लागणार. नाही तर मग त्यांना धक्का बसून पुन्हा कोमात गेले तर. मी स्वतःहून सांगितलं की काही टेन्शन घेऊ नको. मी होतो सदा आणि तू रखमा होशील. आपण 2 दिवस तिकडे मस्त काम करायचं. त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा आणि घरी यायचं. हा चलता आहे. समोर काय दिसतंय? बुडणारा सूर्य. तो बुडायच्या तुला बुडवते.
बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद तू जाहीर बुट्टी का बाजे कुठला खेळ आहे. कमाल कमाल. आणि काय काय तुझ्या एक्सप्रेशन्स म्हणजे ओ हो लाजवाब होत्या, लाजवाब. मस्त मस्त पृथ्वी मस्त. तेवढाच तू पण त्याच्याबरोबर म्हणजे त्याच एनर्जीनी त्याच इंटेन्सिटीने तू पण परफॉर्म करत होतास, त्यामुळे खूप मजा आली. वंडरफुल. सई सदाबहार परफॉर्मन्स. वा वा. तुमच्या मॅडनेसना अजून एक धारधार मॅडनेस देणारी व्यक्ती इथे बसलेली आहे. आणि तुझं पण खूप कौतुक. जो आधी आवाज लावतेस नंतर जो ओरिजिनल आवाज होतो त्याला काही तोड नाही. मजा आली, खूप मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी असं म्हणतात की शेवट गोड झाला की सगळंच गोड होतं. पण सरत्या वर्षाला निरोप देताना एका व्यक्तीला भेटलीये मोरे फॅमिली. चला बघूया त्याच्या या सरत्या वर्षाचा शेवट नक्की गोड होतोय की नाही ते. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कसे आहे सगळे? भारी आहे ना? एकदम. मी पण गैरा खुश आहे बा, कारण मी माझ्या आवडत्या जागी आलेलो आहे. ही जी जागा आहे ना ही माझ्या हृदयाच्या एकदम नजीक आहे, नजीक. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त चितारायला मी इथे येतो. चित्रकार आहे मी. आता तुम्ही म्हणाल तर बाय ना प्रत्येक सूर्यास्ताचा शेमच असतो बा, पण नाही. प्रत्येक सूर्यास्तामध्ये ना त्यान बाय ना एक असा रंग असतो जो जगातल्या कुठल्याच दुकानात मिळत नाही. तो कॅनव्हसवर असा चितारावा लागतो. त्यासाठी आलेलो आहे मी इथे. गैर भारी वातावरण आहे. पक्ष्याचे थवे उडून राहिलेले आहेत. सूर्याचा तांबूस प्रकाश असा सगळीकडे पसरलेला आहे बुवा. आणि चित्र कंप्लीट झाल्यानंतर मी सेल्फी घेणार आहे. आणि ते चित्र जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की निसर्गाने चितारलेलं चित्र आणि या चित्रकाराने चितारलेलं चित्र किती शेम आहे, किती परफेक्ट आहे बुवा. बाय बाय 2022. बाय बाय 2019. 2024च्या बायलाला ढो. 2019 घरी जा, घरी जा आई बोलवते. घरी जा, घरी जा आई बोलवते. 2023 येऊ दे. ये 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 ये. पुढचं वर्ष जिंदाबाद. पुढचं वर्ष जिंदाबाद. बायना काय कलकल कर रहा ना तर काय नाही, नवीन वर्ष येते ना तर अभि असं 2019 आणि 22 नामकन ढमक एका मिनिटात इथल्या सगळ्या वातावरणाची शांतता भंगाडून टाकली रे तुम्ही रे. काका माझी पिपाणी वाजवता काय? नाही वाजवायची मला. ए बेटा बेटा तू थोडा गुच्चूप राहा ना. गुच्चूप नाही तर माझी वाजवा. एक तर घालून आले काहीतरी काही बी म्हणताय. ते 30 साजरा करा आलेला आहे ना. शांतता शांतता. होय होय होय. या आई हे काय करतायत? कागदाची दाढी करतायत. वसडे दिसत नाही चित्र काढतायत का? आईला सिंगल ऑमलेट. अरे सूर्यास्त है रे तो गेंगान्या. सिंगल ऑमलेट. सुनो ना इसको थोड़ा सा तुम्हारे कने ले लो आंटी. ए तू आंटी मेला मी आंटी दिसतय तू का? आंटी बोलतो आंटी दिसतय मी तू का? ते घातलं त्याच्यामुळे. तू आंटी नाही तू रांटी दिसते. भाऊ काय काय भाऊ काय नशीब तो चांगला माणूस आहे म्हणून तुला आंटी तरी बोलला. दादानू ऐता काय करतास? मी चित्र काढून राहिलोय. होय का? हा. कोणाचा? हे याचं 2024च्या शेवटच्या सूर्यास्ताचं. सांगा हिला सांगा या वासाडीला. ही म्हणते 2019 संपतय म्हणून. हा तर माझ्या घराच्या किचन मध्ये 2019चं कॅलेंडर आता 2019 संपताला ना. अरे बापरे. ऐका ना ताई ते जुनं कॅलेंडर आहे ना ते फेकून द्या. वा फेकून काय द्या? बरा असा काय खराब बिराब होऊ नये. फेकून नाही देऊ. नाही नाही आपण खराब झालं म्हणून ते फेकून देत नाही. काय ना वर्ष संपलं त्याचा काय उपयोग. त्यामुळे आपण दरवर्षी नवीन कॅलेंडर घेतो ना.
तुमच्याकडे पैसे जास्त इले असतले होत, आमच्याकडे पैसे नाही होत. रोज नवीन दरवर्षी वेगवेगळी गोष्टी घेऊ. बरं घेतला कॅलेंडर तरी सोमवार मंगळवार बुधवार जानेवारी फेब्रुवारी 1 2 3 सगळं सारखाच असतं. कसं घेऊ गोया? माझ्या चुकलं कोणाशी बोलतोय मी? वाटते सांग. ऐका ना ओ दादा मला चित्र काढू दे प्लीज. हा आई ओ काका ही नदी आहे काय? नाही, 2 डोंगरांच्या मधून अनाकोंडा चाललाय वळवळ करत. काय आहे ते? नाही हो नाही पाहिजे तसा वाजूक नाही. एवढं तरी पाहिजे होत. एवढं चालू वाजणार कसा? वसाड का सेन्स ऑफ हॅमर नको. सेन्स ऑफ हॅमर? तेच हॅमर तू डोक्यात टाकला पाहिजे टन्न दिशी. नाही लय पडला नाही. पडू दे मला चित्र काढू दे. पडू दे मला चित्र काढू दे. वाजूक नाही आठलं नाही मला पण नाही मुगा मुगार आहे हा, नाही तर तुझी दाढी उपटून तुझ्या तोंडात घालीन. बोलतो ना बिनबुड ना भांडा कथा बी असते. अरे बापरे, तरी बरंच लाफ्टर काढतोय ना. तो काका या नदीवर टमरेल घेऊन बसलेला मुलगा आणि मागून डुकी मारणारा डुक्कर काढा ना. रे टमरेल तोंड्या ते कशाला काढू रे? नाही मी रोज नदीवर जातो ना टमरेल घेऊन, तेव्हा मागून डुकरून डुशी मारतो मला. वसाड्या तुझी लायकीच आहे ती. मी वाट बघतोय हत्ती कधी येतोय आणि तुला तुडवतोय तो. कसे बोलतास माझ्या बद्दल ऐकून घ्यायचं नाही. घाबरावा म्हणजे मला सांग, हा नदीवर जायच्या आपल्या टॉयलेट बांधलं तिकडे जाऊन बसला काय झालं तुला रे? आता ते काय आवडतं मोकळा ढाका. तुमचं काय काय जाता तिकडे? व दादानू इथे डोंगर बरे काढलास हा. मी काय म्हणतोय, इथे डोंगरावर ना मी अशी गरम गरम चाय पीत बसला असं काढा ना फोटो, चित्र काढा. हाय त्या माणसात काय जमनाच. काढा पण चाय चांगली गरम काढा. हिचा तोंड भाजू ते वसाडीचा. लायकी आहे तुझी चित्र काढायला सांगतेस ती. हो ही ना टायटॅनिक पिक्चर मध्ये असती ना तर पिक्चर ना चित्र येईपर्यंत पोहोचलाच नसता. ती गेल्याची सुसाईड करायला ना ज्या काळाचा मागणा लात मारला ती गेली पाण्यात. तिथंच पिक्चर संपला असता माहितीये. वाटेल तर बोलू नका. वाटेल तर बोलू नको. टायटॅनिक मध्ये मी आणि माझं जॅक आम्ही कायता बघून घेऊ. तुम्ही कशाला आमच्या टायटॅनिक मध्ये घुसता जळतास? वासाठी पुलीच्या तोंडा प्रत्येक काय टायटॅनिक मध्ये गाते. हा ए पिंटू. कोण पिंटू? नाही ते तुमचं नाव मला माहिती नाही ना म्हणून म्हटलं काय बोलायचं. श्याम नाव आहे माझे. श्याम पिंटू बोल चालेल काय? अरे नका ना आता श्याम सोबत पिंटू कायला बोलताय? नाही पिंटू नावाला हे टक्कल शोभतं म्हणून म्हणाल. काय विचारायचं विचार. ऐका ना हे बघा हा इकडे बघा हा एक माझा पाय ना ह्या डोंगरावर आणि हा पाय ह्या डोंगरावर असं चित्र काढा ना माझं. आणि सूर्य कुठे तुझ्या मांडीत घालू? चांगलं दिसेल का ते? अशा मांड्यांमध्ये सूर्य, माडाच्या झाडांमध्ये सूर्य. अरे तो सूर्य चालला ना रे. अरे काढू द्या रे मला. त्याला डिस्टर्ब करू नको त्याला. हो काका विचारू काय? एक विचार भाऊ. डुकर 30+ काय नाही करत हो? त्यांचं पण वर्ष संपत असेल ना. अरे तुला काय डुकरांचं आकर्षण आहे रे? कशाला करायला डुक्कर 31? नाही ते काय हे दत्तू माझ्या इकडे. आपण बघ 30+ दारू पिताव आणि गटारात लोळताव. तसा डुकर आहे का नाही वर्षाच्या 12 महिने गटारात लोळतो का नाही. त्याचा रोजच 30+ असतात. डुकराची मजा आहे हो. मग देवा मला पुढच्या जन्मी डुक्कर बनवा. ए बेटा तू या जन्मी पण डुक्कराचे. आणि हे काय डिस्कशन आहे रे? कोण आहे तुम्ही? मोरे फॅमिली. मी कातील प्रभाकरी मोरे. आणि ही माझी बायको रसिका. आणि 15 वर्षापूर्वी जबरदस्त सेलिब्रेट केला हा माझा 30+. म्हणजे माझा पोरगा दत्तू. त्या दिवसापासून मला सांगतो 30+चा मला जाम राग येतो. असं का? हा तुम्हाला सांगतो ना 30+ बघितलं ना लय डोक्यात जातं. मी काय म्हणतो ऐका ना काढावं चित्र. ऐका ना काय मला सांगा आजचाच दिवस शेवटचा दिवस का हे कुणी ठरवला? दल्ल्याने ठरवलं. त्या दल्ल्याला सांगा वाट लागला सगळी. मला नाही माहिती ना भाऊ. मला नाही माहिती ना. काढू दे ना तो सूर्य चाललाय ना असताना. काढू दे ना. काका एक विचारू काय? डिसेंबर काय बोलतात? फेब्रुवारी का नाही बोलत? बेटा तुला दत्तू म्हणतात त्याच्याऐवजी तुला थुथू म्हटलं तर चालेल का? नाही ना. जगात प्रत्येकाचं असं एक नाव असतं.
असतं ते, त्याला काय असे लॉजिक नसतं. आता दुनियेत कितीतरी प्रॉब्लेम आहेत, कोणाला काही प्रश्न पडले का नाही, पण तुला का बरं प्रश्न पडतायत? आता प्रश्न पडूक नको का सांगा. आता तुम्हीच सांगा, एका महिन्यात 30 दिवस आणि दुसऱ्या महिन्यात 31 दिवस असा वेगवेगळा कशा? सगळ्यांना समान समान 30 दिवस देऊन टाकायचे ना, किती गोंधळ होता. ओ बाई, आता 12 महिन्यांना 30 दिवस देऊन टाकले तर 360 दिवस होतील आणि 365 दिवसांचं वर्ष असतं ना. तुमका कशाक पाहिजे 365? 360 ने पोट नाही भरणार काय? 5 दिवसात काय बंगले बांधतालास? मला नाही पाहिजे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा होतं 1 वर्ष आणि त्याच्यासाठी लागतात 365 दिवस. सगळा प्रॉब्लेम आहे ना ह्या फेब्रुवारी महिन्यामुळे झालेला आहे. आता फेब्रुवारीचे काय मला सांगा, फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28. 28 दिवस ती ऍडजस्ट करते का नाही? आता 3 वर्ष तिला सवय लावली 28 दिवसांची. 4थ्या वर्षी ती आता 29 दिवस, सगळा गोंधळ होतो तिचा. अभ्यासू दलिंदर, तू बायना ज्ञानचंद कथा ना? हो जवळ बोलत किडा पाडास तू बायना डाकूना पोट ना. अरे तुला लीप इयर म्हणजे काय ते माहित नाही का? मला लीप इयर, माझं लिप कसं बेबी लिप आहेत का? मला लिप माहिती नाही. ए दादा, हे बघ लीप इयर म्हणजे काय ना, परत पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते एक, तेव्हा होतात 365 दिवस. पण ते 365 दिवस म्हणजे 365 दिवस नसतात, तर 365 दिवस आणि 6 तास असतात. तर हे जे एक्स्ट्राचे 6 तास आहेत हे 4 वर्षांनी किती होतील? 6 चोक 24 म्हणजे 1 दिवस जास्त होईल. त्याच्यामुळे 4 वर्षांनी म्हणजे लीप इयरला फेब्रुवारीत 29 दिवस असतात. आम्हाला कशाला सांगता? अरे मी कशाला सांगतो म्हणजे तुम्ही विचारता येणार आहे? ह्या ज्ञानाचा काय आम्हाला गरीबांना काय उपयोगच नाही ना. चुबड बचा करू नको, मला काढू दे. तो सूर्यास्त सूर्यास्त काय झाला? गेला तो. अरे रे, जरा 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 खाली निघून गेला. आता काय? अरे 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 वाईट झाला. ए चिचुंदरी, काय चुचुक करते का? आता कितीतरी वर्षाची परंपरा होती माझी, मी टाकायचो सोशल मीडियावर निसर्गाने चितारलेलं चित्र आणि या चित्रकाराने चितारलेलं चित्र. आता काय डोंबलं टाकू? गेल्या वर्षीचं टाका नाही एखादं. थोबडा बांध ठेव, थोबार तोंडे. तुला काय मी सांगितलं, आम्ही काय चित्र काढीत नाही. हो काका, मस्त चित्र काढलाय तुम्ही. काका, तुमच्या चित्रात पाऊस काढू काय? म्हणजे इकडे या. काय? हे बघा, मस्त काढतो पाऊस. अरे काय करतोय? चित्र खराब केलं. पाऊसाला घेऊन जा पटकन, नाही तर याला आहे ना इतका मागू बघा ना. अरे येणार काय? वा 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 वा, श्याम दादा, तुमचा वर्षाचा शेवट कसाही झाला असला तरी देखील तुम्हाला नवीन वर्षासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. एनिवे, कसाला परफॉर्मन्स विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. प्रसाद दा, मोरे फॅमिली बऱ्याच दिवसांनी दिसली, पण त्याच तोऱ्यात आणि त्याच दिमाखात दिसली आणि तेवढाच श्यामाला त्रास देण्यात ते अजूनही तत्पर आहेत. याच्याबद्दल आनंद वाटला. छान, मजा आली. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना हास्याची ही ऊब अशीच मिळत राहील, परंतु पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100.